आणि आज आपण थेफ्ट पासून चालू करू. 378 सेक्शन 378 चॅप्टर 17. तर आपण सुरुवातीला एक अर्ध्या तासात IPC संपवू आणि नंतर टेकअप करायचे आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट. तर चॅप्टर 17 थेफ्ट म्हणजे चोरीपासून चालू होतो. हा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपले चोरटी तोड किंवा बाकीचे अतिक्रमण आणि शासकीय सामान किंवा शासकीय सामग्रीची चोरी वगैरे झाली असेल, थेफ्ट झाली असेल, तर आपण IPC चे सेक्शन्स लावू शकतात. पण मनात नेहमी लक्ष ठेवायचे की इन्व्हेस्टिगेशन एजन्सी फक्त पोलीस अथॉरिटीज असतात, म्हणून इन्व्हेस्टिगेशनचा भाग पोलीस डिपार्टमेंटला कव्हर करावा लागेल. सेक्शन 378 आपल्यासाठी whoever intending to take dishonestly any movable property out of the possession of any person without that person's consent moves that property in order to such taking is said to commit theft. थोडक्यात दुसऱ्या व्यक्तीची इच्छाचे विरुद्ध जर तुम्ही डिसऑनेस्टली म्हणजे बेईमानीने किंवा इमानदारी नसताना, बेईमानी आपण म्हणू, डिसऑनेस्टली डिफाइंड वर्ड IPC मध्ये, त्याची कुठली प्रॉपर्टी मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे थेफ्ट जे असेल, चोरी जर असेल तर मुव्हेबल प्रॉपर्टीची असू शकते, इमूव्हेबल प्रॉपर्टीची थेफ्ट होऊ शकत नाही, म्हणून इथे मुव्हेबल प्रॉपर्टी म्हटलं आहे. त्या मुव्हेबल प्रॉपर्टीच्या जर तुम्ही त्याची इच्छाचे विरुद्ध घेत असणार तर त्याला आपण या कोड खाली थेफ्ट म्हणतो आणि त्याची शिक्षेच्या प्रमाण त्याच खाली 379 मध्ये दिला गेला आहे. या चॅप्टरच्या किंवा या पोर्शन्सचे दोन एक्स्ट्रीम आहेत. थेफ्ट पासून चालू होतो आणि सेक्शन जर आपण 392 किंवा 394 पर्यंत गेलो किंवा 391 पर्यंत गेलो तर तिथे त्याला डकॅटी म्हणजे डकॅटीच्या संज्ञा दिला गेला. मध्ये एक्स्टॉर्शन आहे म्हणजे थेफ्टचे नंतर एक्स्टॉर्शनच्या ग्रेव्हिटी वाढल्या तर रॉबरी, आणि रॉबरीच्या पेक्षा तुम्ही पुढे गेले तर डकॅटी म्हणतात. वेगवेगळे स्टेप्स आणि वेगवेगळी डिग्रीज आहेत, त्याच्यासाठी वेगळी डेफिनेशन दिली आहे. आणि केव्हा ते एक्स्टॉर्शन होईल, केव्हा तो त्याला थेफ्ट म्हटला जाईल, केव्हा रॉबरी होईल, केव्हा डकॅटी राहील, याच्या प्रमाण त्या सेक्शन्स मध्ये दिला गेला आहे आणि तो समजल्यानंतरच त्या सेक्शनचा वापर करता येईल. शिक्षेचे प्रमाण जसे आपण पुढे जातो म्हणजे 4 कॅटेगरीज आहेत. थेफ्टचे नंतर एक्स्टॉर्शनचे नंतर रॉबरीचे नंतर डकॅटी. प्रत्येक गुन्ह्याची ग्रेव्हिटी किंवा लेवल ऑफ ग्रेव्हिटी वाढत जाते आणि त्याचप्रमाणे शिक्षेचे प्रमाण पण वाढत जाते. सेक्शन 378 आपण थेफ्ट म्हटला, सेक्शन 383 एक्स्टॉर्शन आहे आणि सेक्शन 390 त्याला रॉबरीची संज्ञेत आपण म्हटलं आहे. आता एकदा परत आपण मागे जाऊन सेक्शन 383 एक्स्टॉर्शन पाहू. आपण थेफ्ट वाचला, थेफ्ट म्हणजे इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल त्याला त्याची इच्छेचे विरुद्ध आपण घेत असणार तर त्याला थेफ्ट म्हणायचे. आणि सेक्शन 383 एक्स्टॉर्शन, whoever intentionally puts any person in fear of any injury to that person or to any other and thereby dishonestly induces the person to put in fear to deliver to any person any property or valuable security or anything signed or sealed which may be converted into valuable property commits extortion. म्हणजे इथे पाहिला तुम्ही थेफ्टचे व्यतिरिक्त त्याला भय दाखवून, इंजरीचा भय दाखवून त्याला त्याची प्रॉपर्टी किंवा व्हॅल्युएबल आयटम्स त्याला डिलिव्हर करायला जर बाध्य करत असणार तर दॅट थेफ्ट हॅज इन्क्रीज्ड टू द लेवल ऑफ ऑफेन्स ऑफ एक्स्टॉर्शन. आणि एक्स्टॉर्शन साठी शिक्षेचे प्रमाण पण जास्त आहे, 3 वर्ष आणि फाईन, आणि दोन्ही पण असू शकतात, म्हणजे फाईन आणि शिक्षा दोन्ही असू शकतात. म्हणजे थेफ्टच्या प्रमाण म्हणजे थेफ्टच्या लेवल ऑफ ग्रेव्हिटी जर वाढली, त्याला त्याच्यात भयाचा जर
समावेश झाला म्हणजे दुसऱ्याला भय दाखवून किंवा तुम्ही बाध्य करत असणार त्याला, तर एक्स्टॉर्शनची संज्ञा आहे. आणि जर आपण पुढे गेले 390 सेक्शन 390, तर त्याला रॉबरी आपण संज्ञा देतो. त्याच्यात दोन कॅटेगरी आहेत, तुम्ही लक्षात पूर्वक पहा. 390 मध्ये दोन कॅटेगरी आहे. इन ऑल रॉबरी देर इज आयदर थेफ्ट ऑर एक्स्टॉर्शन. म्हणजे जेव्हा आपण रॉबरी म्हणतो तर रॉबरी मध्ये थेफ्ट असू शकतो आणि एक्स्टॉर्शन असू शकतो. केव्हा रॉबरी होईल, केव्हा थेफ्ट, म्हणजे केव्हा थेफ्ट रॉबरी होईल आणि केव्हा एक्स्टॉर्शन रॉबरी होईल, याच्या क्लासिफिकेशन त्याच सेक्शन 390 खाली दिला गेला आहे. When theft is robbery if in order to the committing of the theft or in committing the theft or in carrying away or attempting to carry away property obtained by theft, the offender for that end voluntarily causes or attempts to cause to any person death or hurt or wrongful restraint or fear of instant death or instant hurt or of instant wrongful restraint. Okay. याच अशी शब्दावलीचा वापर करून त्यांनी थेफ्ट रॉबरी केव्हा होईल त्याचे खाली दिला गेला आहे. फक्त थेफ्ट करताना जर असे निकष आले तर त्याला रॉबरी म्हणू, आणि एक्स्टॉर्शन करताना जेव्हा असे निकष आले जे खाली दिले गेले एकदम सिमिलर आहे, तर त्याला एक्स्टॉर्शनला रॉबरी म्हणता येईल आणि त्याची शिक्षेचे प्रमाण जास्त राहील. आणि परत लगेच आपण 390 नंतर सेक्शन 391 मध्ये डकॅतीमध्ये येतो. फक्त तेवढाच फरक आहे की 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा एकत्र होऊन रॉबरी वगैरे करतात तर त्याला डकॅती म्हणतात. म्हणजे डकॅतीसाठी 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांचा समावेश किंवा आरोपींचा समावेश असणे आवश्यक आहे. रॉबरीचा पनिशमेंट पण खाली दिला गेला आहे आणि डकॅतीचा दिला गेला आहे. आमची माहितीप्रमाणे डकॅतीसाठी इन्व्हेस्टिगेशनची पॉवर पोलीसमध्ये नॉट बिलो द रँक ऑफ DYSP लेवल आहे. म्हणून कधी कधी आपल्याला संघटित गुन्हेगारीच्या फेस करताना आपल्याला लक्षात येईल की जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी कारवाई करताना कधी कधी संघटित गुन्हेगारीचा सामना करावा लागतो, सामोरे जावं लागतो आपल्याला. आणि जर असा केस असेल म्हणजे 5 पेक्षा जास्त लोक असतील, म्हणजे आपल्याला फियर दाखवून किंवा बलजबरीने काही कारवाई करत असतील किंवा काही कृत्य करत असतील तर आपण रॉबरी किंवा डकॅती पर्यंत त्याला इंटरप्रेट करू शकतो. आणि काल जसं आम्ही सांगितलं होतं, असे करताना पोलीसमध्ये कंप्लेंट देताना लेखी स्वरूपाची तक्रार कमीत कमी RFO दर्जाचे अधिकाऱ्यांनी केली पाहिजे, तरच त्याला वेट येणार आहे पोलीस समोर. कारण की देर इज लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन थेफ्ट, एक्स्टॉर्शन, रॉबरी अँड डकॅटी. जर आपला केस डकॅतीचा असेल आणि पोलीसमध्ये फक्त आपला फॉरेस्टर गार्ड गेला, त्यांनी थेफ्टच्या कलम लावून 370 लावून केस बुक केला, तर तुमचा केस वीक राहील आणि तुम्ही कोणाच्या समोर गेले तर तुम्हाला केसचा पाठपुरावा करणे किंवा त्याचा वेटेज साबित करणे कठीण जाईल. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. थेफ्ट, एक्स्टॉर्शन, रॉबरी अँड डकॅटी त्याचे डिफरन्सेस त्या सेक्शन्स मध्ये आहे आणि त्याचे खाली त्याची शिक्षेचा प्रमाण पण दिला गेला आहे. क्लासिफिकेशन जसं मी म्हटलं, फर्स्ट पार्ट ऑफ फर्स्ट शेड्यूल CRPC, तिथे बेलेबल, नॉन बेलेबल, कॉग्निजेबल, नॉन कॉग्निजेबल सगळं दिले गेलं आहे. प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. कोणाचा काही प्रश्न? बघा, आपण जेव्हा थेफ्टच्या शिक्षा वाचला होता सेक्शन 379 मध्ये, अप टू 3 इयर्स आहे आणि फाईन आहे. आणि 392 मध्ये रॉबरीसाठी पनिशमेंट आहे. रॉबरीसाठी पनिशमेंट रिग्रस पनिशमेंट आहे, विच मे एक्सटेंड टू 10 इयर्स, 10 वर्ष, and shall also be liable to fine.
and if the robbery be committed on the highway between sunset and sunrise, the imprisonment may be extended to 14 years. म्हणजे रॉबरी जर हायवेवर झाली असेल तर थेफ्ट साठी 3 वर्षाची, इथे रॉबरी साठी 14 वर्षापर्यंतची शिक्षेच्या प्रावधान म्हणजे तरतूद करण्यात आलेली आहे. कोणाला डाऊट असेल तर विचारू शकतात. त्याचप्रमाणे सेक्शन 395 मध्ये डकॅतीसाठी सुद्धा पनिशमेंटची प्रोव्हिजन आहे. 10 वर्ष रिगरस पनिशमेंट अँड फाईन ची तरतूद आहे. आणि 396 मध्ये जर डकॅती सोबत मर्डर पण झाला तर मर्डर साठी जे काही पनिशमेंट आहे ते तर लागेलच, पण डकॅतीचे जे प्रमाण आहे त्याच्यासाठी 10 वर्षापर्यंतची शिक्षा. सो सेक्शन 378 पासून तुमच्या सेक्शन 396 इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे एक्झामचे पॉइंट ऑफ व्ह्यू ने किंवा प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे. ओके, आपल्याला पुढे जाता येईल का? आपले जर प्रश्न नसतील तर आम्ही तुमची परवानगीने पुढे जातो. पुढे थोडासाच पोर्शन आहे, सेक्शन 405 टू सेक्शन 409. 405 डिफाइन करतो क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि त्याचा मोठा भाव आहे सेक्शन 409 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बाय पब्लिक सर्वंट. आपण सगळे पब्लिक सर्वंट आहेत आणि जर क्रिमिनल ब्रीच करत असणार तर मोठी शिक्षा होऊ शकते. प्रॅक्टिकल उदाहरण असं आहे की क्रिमिनल ब्रीच मध्ये जे डिफाइन करताना त्यांनी सेक्शन 405 मध्ये whoever being in any manner interested with property or with any dominion over property dishonestly misappropriates or converts to his own use that property or dishonestly uses or disposes of that property in violation of any direction of law prescribing the mode in which such trust is to be discharged or of any legal contract express or implied which he has made touching the discharge of such trust or willfully suffers any other person so to do commits criminal breach of trust. म्हणजे तुमची जबाबदारीवर एखादी प्रॉपर्टी जर सोपण्यात आली असेल तर तुम्ही डिसऑनेस्टली तुम्ही त्याचा वापर तुमचे स्वतःचे फायद्याने करत असणार तर त्याला साधारणपणे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणतात. पण हे लागू झाला साधारण व्यक्तीसाठी. पण हा जो कृत्य आहे किंवा हा कृत्य एखादे पब्लिक सर्वंटने केला तर सेक्शन 407 चे ऐवजी सेक्शन 409 लागू होईल आणि त्याच्यासाठी शिक्षा 10 वर्षापर्यंतची. सेक्शन 407 मध्ये शिक्षेचे प्रमाण मला वाटते कमी असेल, पण याच्यासाठी पब्लिक सर्वंटने जर केला तर 10 वर्षापर्यंतच्या. उदाहरण आपली जबाबदारीवर रेंज ऑफिसर कॅडर मध्ये आपली जबाबदारीवर बरेचसे बँक अकाउंट्स असतात किंवा कॅशच्या डिस्बर्सल असतात आणि उदाहरणार्थ समजा डिस्बर्स करताना किंवा मनी विथड्रॉ करताना आपण सरकारी खात्यामध्ये न ठेवता लपून त्याला स्वतःच्या खाता बँकमध्ये उघडला आणि त्या बँक खात्यात टाकला तर इट कॅन बी कवर्ड अंडर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि त्याच्यातून जर खर्च केला तुमच्या फायद्यासाठी किंवा इतर प्रमाणे तरी सुद्धा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होऊ शकेल. तुमची जबाबदारीवर एखादी प्रॉपर्टी असेल, फॉरेस्ट असेल आणि तुम्ही संगनमत करून त्या फॉरेस्टचा फायदा किंवा त्या जागेवर अतिक्रमण होऊ दिला तरी सुद्धा यू आर लायबल टू बी चार्ज अंडर प्रॉसिक्युटेड अंडर द क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. बिकॉज आपल्या सगळे वर जबाबदारी आहे त्या फॉरेस्टची प्रोटेक्शनची, अतिक्रमणापासून बचाव करण्याची. आपण प्रयत्न करून सुद्धा अतिक्रमण होतात किंवा प्रॉपर्टीवर नुकसान होतात ती वेगळी गोष्ट आहे, पण संगनमत करून जाणून बुजून डिसऑनेस्टली त्या प्रॉपर्टीचा फायदा असामाजिक तत्वांना करू दिला तर आपण we can be prosecuted under criminal breach of trust. For that there is a punishment up to 10 years.
क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल, प्रश्न असेल तर विचारू शकतात आपण. हॅलो सर. हा येस क्षीरसागर. सर मगाचे जे सेक्शन होते आपले 391 डकेती. 391 इज डकॅटी. येस सर. समजा असं एखादी केस आहे की ज्यामध्ये 5 लोकांच्या वर सशस्त्र लोक आपल्या जंगलामध्ये येऊन वृक्षतोड करत आहेत. हा हा सशस्त्र. आणि आपले हा सर, म्हणजे त्यांच्याकडे कुऱ्हाड आहे किंवा जे झाडं तोडण्यासाठी जे लागतात शस्त्र ती आहेत त्यांच्यासोबत. आणि आपले एक अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना थांबवण्यासाठी गेल्यास त्यांनी त्यांच्यावर म्हणजे हल्ल्याचा प्रयत्न केला. मग या केसमध्ये सर आपण आपली इंडियन फॉरेस्ट ऍक्टची कलम लावली पाहिजेत की डकेती म्हणून पोलीसकडे कंप्लेंट केली पाहिजे? बघा दोन्ही तुमचे दोन्ही ऑफेन्स आहे, दोन्ही तुमचे ऑफेन्सेस आहेत. ट्रेसपास करणे फॉरेस्ट मध्ये इंडियन फॉरेस्ट ऍक्ट खाली ऑफेन्स आहे. आणि नवीन जे अमेंडमेंट झाले 2015चे त्याच्यात सुद्धा जर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई किंवा अशी कारवाई करताना जर तुमच्यावर त्याला म्हणजे अडथळा करण्यात आला तरी सुद्धा त्याच्यात प्रोव्हिजन आहे. तथापि तुमचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की अडथळा करण्याच्या व्यतिरिक्त अधिक पुढे जाऊन ते लोक सशस्त्र आहेत आणि सशस्त्र असल्यामुळे तुमचे प्राण घेऊ शकतात. त्या म्हणजे जे काही त्यांच्याकडे शस्त्र आहेत किंवा जे काही त्यांच्याकडे सामग्री आहे, जर आपल्याला असा वाटत आहे आणि केस इज फिट टू बी प्रॉसिक्युटेड अंडर डकॅटी रादर दॅन फक्त इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, तर तुम्ही इंडियन फॉरेस्ट ऍक्ट खाली कारवाई करत बसा. परंतु केसची गांभीर्य पाहून तो तुमचा केस पुढे जाऊन 397 मध्ये मोडेल. बघा, रॉबरी और डकैती विथ अटेम्प्ट टू कॉज डेथ और ग्रीवियस हर्ट. तुमचा प्रश्न आहे की ते सशस्त्र आहेत, ठीक आहे. तर 397 म्हणतो की इफ ऍट द टाइम ऑफ कमिटिंग रॉबरी और डकैती द ऑफेंडर यूज एनी डेडली वेपन or causes grievous hurt to any person or attempts to cause death or grievous hurt to any person. म्हणजे आवश्यक नाहीये की त्यांनी ग्रीवियस हर्ट किंवा गंभीररित्या जखमी केलाच असेल. तसा करण्याचा जर प्रयत्न सुद्धा केला असेल तर या ठिकाणी द इम्प्रिझनमेंट विथ विच सच ऑफेंडर शॅल बी पनिश्ड शॅल नॉट बी लेस दॅन 7 years. 393 मध्ये अप टू 10 years म्हटलं आहे किंवा अप टू 7 years म्हटलं आहे, पण या ठिकाणी किमान 7 वर्षाच्या तरतूद आहे 397. म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ आहे की 378 पासून जसे आपण पुढच्या सेक्शन्स मध्ये जातात तसे त्याच्या ऑफेन्सच्या लेवल वाढत जाते आणि त्याचप्रमाणे शिक्षेच्या प्रमाण सुद्धा वाढत जाते. 393 मध्ये अप टू 7 years आहे, 397 मध्ये नॉट लेस देन 7 years आहे. तर या सेक्शनचा वापर केलाच पाहिजे. परत रिपीट करतो, कंप्लेंट या ठिकाणी माझी माहितीप्रमाणे नॉट ओनली RFO बट इट शुड बी वेटेड बाय किंवा इट शुड बी सीन बाय एटलीस्ट DCF लेवल ऑफिसर और CCF देख लेते हैं तो बहुत अच्छी बात रहेगी, क्योंकि बहुत गंभीर स्वरूप का गुनाह होगा. और इसमें क्योंकि पुलिस का इन्वेस्टिगेशन में सीनियर पुलिस ऑफिसर रहता है, इसलिए अपनी कंप्लेंट शुड बी व्हेरी वेल ड्राफ्टेड आणि त्याला पळवाट मिळण्याचा चान्स राहू नये म्हणून सिनियर फॉरेस्ट ऑफिसरनी कंप्लेंट ड्राफ्ट केली पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस सर. 397, 398, येस सर. 399, 400, 402 पर्यंत म्हणून तुमच्या सिलेबस मध्ये 402 पर्यंत म्हटलं आहे. फक्त या ठिकाणी 378 पासून तुम्ही लेवल बाय लेवल वाचत चला आणि 402 पर्यंत आले तर तुम्हाला माहित पडेल की एक्स्ट्रीम केसेस मध्ये शिक्षेच्या प्रमाण किमान स्वरूपात दिलेलं आहे, म्हणजे किमान एवढी शिक्षा तर होणारच. येस. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन होता सर. येस. या केसमध्ये सर आपली जी फॉरेस्ट प्रॉपर्टी ती मुव्हेबल करता येईल का इनमुव्हेबल मध्ये? नाही, इथे बघा सुरुवातीला 378 मध्ये त्यांनी मुव्हेबल प्रॉपर्टी म्हटलं आहे कारण तिथे चोरी वर्ड आहे. येस. आणि पुढे जेव्हा एक्स्टॉर्शन मध्ये गेले तर मुव्हेबलचा वर्ड त्यांनी टाळला, म्हणजे तिथे वापर नाही केला मुव्हेबलचा. तिथे काय म्हटलं, व्हॅल्युएबल आयटम्स.
तर व्हॅल्युएबल आयटम्स कुठलाही असू शकते, मुव्हेबल पण असू शकते, इमुव्हेबल पण असू शकते. आणि आपला फॉरेस्ट आणि आपले फॉरेस्टची प्रॉपर्टी विदाउट एनी डाऊट म्हणजे व्हॅल्युएबल तर आहेत आणि काही पार्ट त्याच्या इमुव्हेबल सुद्धा आहे. तरी हे सगळे सेक्शन्स म्हणजे एक्स्टॉर्शनचे, रॉबरीचे आणि डकॅटीचे प्रसंग पडला तर त्याचा वापर अवश्य केला पाहिजे आणि जास्तीत जास्त सिनियर लेवलचे अधिकाऱ्यांनी याच्यात असोसिएट झाला पाहिजे वाईल फायलिंग द कंप्लेंट. येस सर. इज दॅट ओके? येस. आणि सर एकाच गुन्ह्यासाठी आपण 2 वेगवेगळ्या रूल ऍक्ट मध्ये त्यांच्यावर गुन्हा असं बुक करू शकतो का? बिलकुल करू शकतो, बिलकुल करू शकतात. आणि तुम्ही कुठल्याही साधारण न्यूजपेपर मध्ये किंवा मोठी घटना होत असेल तर तुम्ही पाहत असणार की त्याचे विरुद्ध, एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध वेगवेगळे ऍक्ट्स मध्ये सुद्धा कलमे बुक केली जातात. साधारण एसीबीच्या केस सुद्धा तुम्ही पाहिला तर एसीबीचे तो कलम लावतातच. त्याप्रमाणे कधी कधी आयपीसीचा पण वापर करतात, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट वगैरे. तर त्याच्यात काही हरकत नाही. असं आपल्याला काही इथे गणित नाही की फक्त आपण म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झेड स्क्वेअरच होणार आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही होणार आहे. असा काही नियम नाही आहे याच्यात. ओके, थँक्स सर. ओके, हा सर. हॅलो. थँक्स. येस येस, ओके. येस. हा सर, अशा वेळेस जे आहे आपण आपला जो पीओआर आहे तो आपण इश्यू करणार. त्याच्यामध्ये मग आपले इंडियन फॉरेस्टचे सेक्शन आणि प्लस Yes, yes. हे आयपीसीचे. हा. मग त्यावेळेस पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवण्याची आवश्यकता नाही ना सर? म्हणजे नाही नाही, डकॅटीचं हे माझ्या सबमिशन तुम्हाला किंवा माझा सल्ला असा राहील, फॉरेस्ट ऍक्ट साठी तुम्ही आहे, फॉरेस्ट ऍक्टचे तुम्ही लावत बसा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या अर्थी गुन्ह्याचं स्वरूप भयानक आहे, खूप ग्रेव्हिटी आहे त्याच्यात, आणि जर तुम्ही सबल पावले नाही उचलले तर पुढे अजून जास्त डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणून आयपीसीचा वापर या ठिकाणी केलाच पाहिजे. आणि ज्या अर्थी आपण पब्लिक सर्व्हंट आहे आणि पब्लिक सर्व्हंटवर हल्ले होत असतील तर 353 आणि या डकॅटी किंवा रॉबरी किंवा एक्स्टॉर्शनचे कलमे लावून थ्रू पोलीस इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे, सो दॅट व्यापक स्तरावर इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याच्यात संघटित गुन्हेगारी असेल तर त्याच्यावर आला पडण्यासाठी मदत मिळू शकेल आपल्याला. कारण की ती गोष्ट आपल्या आवाक्याची बाहेर असतात आणि आपला डोमेन पण नाहीये, एक्सपर्टाईज पण नाहीये. फॉरेस्ट ऑफेन्स साठी ठीक आहे, पण जेव्हा आयपीसी ची गोष्ट येते तेव्हा पोलीसची मदत तुम्हाला घ्यावीच लागेल. ओके, थँक्यू सर. पुढे जाता येईल आपल्याला. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट झाला. नंतर आपण येतो सेक्शन 441 तुमचे सिलेबस प्रमाणे. 441 इज क्रिमिनल ट्रेसपास. क्रिमिनल ट्रेसपास. Whoever enters into or upon property in the possession of another with the intent to commit an offense or to intimidate, insult or annoy any person in possession of such property, or having lawfully entered into or upon such property unlawfully remains there with intent thereby to intimidate, insult or annoy any such person or with intent to commit an offense is said to criminal trespass. म्हणजे दुसऱ्याची प्रॉपर्टी मध्ये त्याची इच्छेचे विरुद्ध तुम्ही त्याच्या हानी पोचवण्याच्या दृष्टीने तिथे राहत असणार तर तो क्रिमिनल ट्रेसपास म्हणून म्हटला जातो आणि त्याच्यासाठी शिक्षेची प्रोव्हिजन आहे. या कलम मध्ये जसे आपण मागे म्हटला होता की 378 पासून 378 पासून 402 पर्यंत किंवा 405 पर्यंत गुन्ह्याची ग्रेव्हिटी वाढत जाते, शिक्षेचे प्रमाण वाढत जाते. त्याचप्रमाणे सेक्शन 441 क्रिमिनल ट्रेसपास आहे आणि 462 तुमचे सिलेबस प्रमाणे 461 डिसऑनेस्टली ब्रेकिंग अपॉन रिसेप्टेबल कंटेनिंग प्रॉपर्टी. 441 क्रिमिनल ट्रेसपास है, 442 हाउस ट्रेसपास है, 443 लर्किंग हाउस ट्रेसपास है, 444 लर्किंग हाउस ट्रेसपास बाय नाईट है, 446 हाऊस ब्रेकिंग बाय नाईट आहे. असे याच्यात सुद्धा गुन्ह्याचे प्रमाण, गुन्ह्याची ग्रेव्हिटी, गुन्ह्याचे गांभीर वाढत जातात आणि शिक्षेचे प्रमाण सुद्धा त्याच हिशोबाने वाढत जाते. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही तिथे 378 पासून
405 पर्यंत गेलाय, या ठिकाणी तुम्ही 441 पासून 462 पर्यंत जायचे. फक्त हेडिंगच वाचायचे, बाकी काहीच नाही, तुम्हाला नक्की आयडिया येऊन जाईल. एक नेहमी लक्षात ठेवा, आयपीसी मध्ये क्रिमिनल ट्रेसपास म्हणून शब्दावली आहे. आपले इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये फक्त ट्रेसपास आहे, सेक्शन 26D. म्हणजे ऑफेन्स डिफाईन करताना त्यांनी म्हटलं आहे, whosoever trespasses or allows the cattle to trespass. तिथे क्रिमिनल वर्ड नाहीये, क्रिमिनल नसून सुद्धा तिथे शिक्षेचा तरतूद आहे. ओके, सो एंट्री विदाउट परमिशन इन अ सँच्युरी और इन अ रिझर्व फॉरेस्ट बाय इटसेल्फ इज एन ऑफेन्स. त्याच्यात क्रिमिनल इंटेंट असो किंवा नसो. ओके, पण इथे काय आहे की घरामध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये, एक प्रॉपर्टी तुमच्या ऑफिस पण असू शकते, तुमची डेपो पण असू शकते, तुमच्या दुसरा ठिकाण पण असू शकते. तर त्या ठिकाणी आयपीसीचे सेक्शन्स आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि जर प्रसंग पडला तर पोलीस कंप्लेंट या सेक्शन्स खाली करता आली पाहिजे. म्हणून हे सेक्शन्स आपल्यासाठी रिलेव्हंट आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा आणि तुमच्या प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा. प्रश्न असतील तर विचारू शकतात आपण. प्रश्न आहेत का? हॅलो, नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर, आमच्याकडे एक गाव होतं, तिथे नेहमी म्हणजे लाकूड चोरतोड व्हायची. तर तिकडे आम्ही एकदा माल जप्त करायला गेलेलो, तर आपली RFOची जी गाडी असते त्याच्यावरती पूर्ण आम्ही स्टाफ घेऊन गेलो असताना दगडफेक वगैरे झालेली. तर मग असं दगडफेक झाल्यावरती आपण तो डेडली वेपन म्हणून कन्सिडर करू शकतो का? नाही, तुम्हाला गृहीत धरण्यामध्ये कोणी थांबवत नाही. एखादा आर्टिकल किंवा ऑब्जेक्ट किंवा वस्तू केव्हा डेडली होऊ शकते, केव्हा डेडली होऊ शकत नाही, याचा काही फॉर्म्युला नाहीये. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हॉकी स्टिक असते, क्रिकेटच्या बॅट असते. तर म्हणजे युनिव्हर्सली सर्वांना माहित आहे की हॉकी खेळू शकतो आपण, आणि क्रिकेटचे बॅट पासून बॅटिंग करू शकतो, बॉल पासून बॉलिंग करू शकतो. हे नॉर्मल उपयोग झाला त्याचा. पण जर तुम्ही तीच हॉकी स्टिक एखाद्याचे डोक्यावर पूर्ण शक्तीने मारली किंवा मारण्याचा प्रयत्न केला किंवा अटेम्प्ट केला, तर द सेम हॉकी स्टिक फ्रॉम विच वी कॅन प्ले हॉकी पीसफुली, that article or that object becomes the article for intimidating, for hurting anybody, and to the extent that it can take life of other person. So in that case, जर संघटित लोक आले आणि अशा प्रकारचे आर्टिकल जे अदरवाईज तुम्हाला घातक नाहीये, परंतु त्या परिस्थितीमध्ये किंवा तसे प्रसंग मध्ये जर घातक ठरू शकले, तर तुम्ही डेडली वेपन त्याला तुमची कंप्लेंट मध्ये म्हणू शकतात. कारण की त्यांच्या मनात इंटेन्शन आहे, म्हणजे त्या वस्तूपासून तुम्हाला हानी पोहोचवण्याची किंवा तुम्हाला ग्रीवियस हर्ट करण्याची त्यांची इंटेन्शन असेल. ओके, त्याला तुम्ही डेडली वेपन म्हणून गृहीत धरू शकतात. म्हणून त्यासाठी कंप्लेंट ड्राफ्ट करण्यासाठी हाऊ दॅट इज डेडली, दॅट कॅन ओनली बी ड्राफ्टेड बाय अ सिनियर ऑफिसर, रेंज ऑफिसर, ACF, DFO, और जास्त सिरियस केस असेल तर कन्झर्वेटर, CCF जे कोणी असतील. बरोबर आहे? येस, थँक्यू सर. ओके, आपण चॅप्टर 21 सरळ, आता 3च चॅप्टर राहिले तुमचे छोटे छोटे. 21 इज डिफेमेशन. बरेचसे वेळे आपल्याला काल चर्चा होत होती की आपला पेपरमध्ये बातमी किंवा खोटी बातमी देतात. तर बघा डिफेमेशन काय म्हणतो, हू एव्हर बाय वर्ड्स either spoken or intended to be read, or by signs or by visible representations, makes or publishes any imputation concerning any person intending to harm, or knowing or having reason to believe that such imputation will harm the reputation of such person is said, except in the cases hereinafter. तिथे अपवाद दिले गेले आहेत, to defame that person. म्हणजे जर त्याला माहित असेल, त्याला रिझन टू बिलीव्ह असेल, रिझन टू बिलीव्ह ची डेफिनेशन आपण काल पाहिली सेक्शन 26 मध्ये.
तर असे प्रयत्न किंवा असे कृत्य त्याच्याकडून डिफेमेशन म्हणून होऊ शकतात आणि त्याच्यासाठी आपण संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध डिफेमेशन सूट दाखल करू शकतो आणि त्याच्यासाठी शिक्षेच्या जो तरतूद आहे सेक्शन 500 मध्ये दिल्या गेला आहे. म्हणून डिफेमेशन बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असली पाहिजे, म्हणून फक्त इंट्रोडक्टरी स्वरूपात हा सेक्शन तुमच्या लक्षात असला पाहिजे. आणि नंतर चॅप्टर 22 आहे सेक्शन 503 criminal intimidation, insult and annoyance. Whoever threatens another with the injury to his person, reputation or property, or to the person or reputation of anyone in whom that person is interested, with intent to cause alarm to that person or to cause that person to do any act which he is not legally bound to do so, or omit to do anything which that person is legally entitled to do as the means of avoiding the execution of such threat commits criminal intimidation. Criminal intimidation बरेचसे वेळा आपल्याला फोन येतात धमकीवरे की तुम्ही असा नाही केला तर असा होऊन जाईल. पर्टिक्युलरली ज्या ठिकाणी म्हणजे वनजमिनीची किंमत जास्त आहे तिथे अतिक्रमण काढण्यासाठी आपण जर काही कारवाई करत असणार तर काही प्रसंग असे आलेले आहेत की संघटित गुन्हेगारांकडून फोनवर किंवा इतर प्रमाणे धमकी देण्याचा प्रयत्न होतो. त्याला आपण क्रिमिनल इंटिमिडेशनची संकेत म्हणून क्रिमिनल इंटिमिडेशनचे जे काही सेक्शन्स आहेत इथे थोडेफार दिले गेले आहेत त्याचा वापर आपण करू शकतो. म्हणून क्रिमिनल इंटिमिडेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. लास्टचा जो चॅप्टर 23 त्याच्यात मला वाटतं एकच सेक्शन्स आहे, पनिशमेंट फॉर अटेम्प्टिंग टू कमिट ऑफेन्सेस पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ और अदर इम्प्रिझनमेंट. फारसा तुमच्यासाठी रिलिव्हंट नाहीये तरी सुद्धा कोर्सची दृष्टीने एकच सेक्शन आहे, म्हणून तुम्हाला फक्त एक नजरेखाली गेला पाहिजे म्हणून तुमच्या सिलेबस मध्ये टाकला गेला आहे. आता याप्रमाणे आम्ही IPC कव्हर केलेली आहे. म्हणजे ऑनलाईन किंवा 1-2 सेशन मध्ये कव्हर करणे तेवढा सोपा नाही. फक्त तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी कोर्ससाठी डिपार्टमेंटल एक्झामसाठी तयारीची दृष्टीने एक म्हणजे दृष्टिक्षेपच केला आहे, बाकी त्याच्या पुढे काहीच नाहीये. जेवढा आपण सेशन्स मध्ये या दोन्ही सेशन्स मध्ये डिस्कस केला आहे एवढाच जरी सुद्धा तुम्ही कव्हर केला तर तुमच्या डिपार्टमेंटल एक्झामची दृष्टीने यू आर प्रिपेअर्ड. अजून IPC वर किंवा CRPC वर प्रश्न असले तर आम्ही तयार आहे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. नंतर आपण एव्हिडन्स ऍक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. प्रश्नासाठी 5 मिनिट आहे आपल्याकडे. इफ देर आर एनी क्वेश्चन्स. डोंगरगाव डिपो मध्ये कोणीतरी बसले त्यांनी व्हिडिओ आपला ऑफ करा प्लीज. डोंगरगाव डिपो गोंदिया. येस प्लीज. थँक्यू. प्रश्न असतील का आपले? बहाले साहेब एव्हिडन्स ऍक्ट चालू करता येईल का आपल्याला? सर माझाच एक प्रश्न आहे सर. येस प्लीज. फक्त सर मला सेक्शन माहित नाहीये, पण एवढं होतं की गव्हर्नमेंट प्रॉपर्टीला जर कुठल्याने डॅमेज केला तर त्याच्यासाठी पण सुद्धा एक सेक्शन आहे IPC मध्ये सर. त्याच ठिकाणी जिथे थेफ्ट एक्सटॉर्शन वगैरे आहे ना सर तिथेच येईल. म्हणजे असा म्हणजे म्हणून मी सांगितलं की 378 पासून 405 पर्यंत जसे आपण CD वर चलतो एक एक करून तसा जायचे आणि कुठे ना कुठे तर तुमचा क्लॉज मिळून जाईल. ऍक्च्युली IPC मध्ये जे ऑफेन्सेस आहे किंवा जे कव्हर केला गेला त्यांनी एकदम सिस्टमॅटिकली म्हणजे प्रॉपर्टी बद्दल गुन्हा, ह्युमन बॉडी बद्दल गुन्हा, कॉइन्स बद्दल गुन्हा, पब्लिक सर्वंटची अथॉरिटी विरुद्ध गुन्हा हे सगळे क्लासिफाय केलेले आहेत. फक्त तुम्ही काय करायचे त्या चॅप्टर मध्ये गेले, मोठ्या त्या चॅप्टर मध्ये गेले आणि कुठेतरी तो भेटेल म्हणून शोधायला काही अडचण जात नाही तसं.
हा सर, नाही मला फक्त एकच सबमिशन होतं सर, की जसं फॉरेस्ट फायर मध्ये जो आपला फॉरेस्टचा लॉस होतो सर, ऍक्च्युअली गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आपण ट्रीट करतो सर. येस. तर फॉरेस्ट फायर साठी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये वगैरे काही इतके असे स्ट्रिंजंट प्रोव्हिजन नाहीये, पण त्या सेक्शनचा जर आपण असं वाटतं यूज केला तर म्हणजे आणखी आपण मजबूत हे करू शकू सर केस, थोडंसं म्हणजे पनिशमेंट वाईज. हा, पनिशमेंट वाईज म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट स्पेशल ऍक्ट असल्यामुळे आणि त्यांनी जगाची जी परिस्थिती आपले फॉरेस्टमध्ये म्हणजे इग्नोरंट स्वरूपाचे लोक असतात किंवा म्हणजे जास्त शिकलेले लोक नाही आहेत, त्यांची मानसिकता पाहूनच असा त्यांनी गृहीत धरलाय काही ठिकाणी की म्हणजे जाणून बुजून त्यांनी केला नसेल किंवा मुद्दाम केला नसेल ऑफेन्स, म्हणजे आग सर. लागली चुकून लागली, तर त्या हिशोबाने पनिशमेंटचे प्रमाण ठरवले त्याच्यात ऍक्ट मध्ये. परंतु जर संघटित स्वरूपाचे हे होत असतील म्हणजे FRA चे नावाखाली अतिक्रमण किंवा जमीन बलकवण्याच्या दृष्टीने मुद्दाम जर आग लावली असेल, तर इन्स्टेड ऑफ गोइंग इनटू IFA और अपार्ट फ्रॉम गोइंग इनटू IFA आपण IPC चा वापर केला पाहिजे. पण थोडासा त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली जर पाहिला तर पोलीसकडे सुद्धा बरेचसे काम असतात, त्यांचा फोकस होत नाही, म्हणून आपले जे पर्सनल रिलेशन्स आहे किंवा सिनियर लेवल पे जे रिलेशन्स आहे त्यांचा पण उपयोग आपल्याला करावा लागते आणि केलाच पाहिजे. बरोबर तरच आपला केस म्हणजे थोडासा मजबूत आहे. हा सबल होईल किंवा स्ट्रॉंग होईल आणि म्हणजे त्याचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढेल. सर. ओके. सर थँक्यू सर. तर जर आपली परवानगी असेल तर आपण एव्हिडन्स ऍक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे बाले सर. सर प्लीज सर प्लीज. ओके. आम्ही गृहीत धरतो परत की या अशा स्वरूपाची पुस्तक असेल किंवा एव्हिडन्स ऍक्ट तुम्ही नेट मधून काढला असेल तर तुमच्या समोर असेल. इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला, मी नागपूरमध्ये ज्युडिशियल ऑफिसर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आपल्या PCCF ऑफिस जवळ, तिथे लेक्चरसाठी जातो. तिथे आपले असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर या दर्जाचे लोक ट्रेनिंगसाठी येतात. फॉरेस्टवर लेक्चर देण्यासाठी म्हणजे आम्हाला आमंत्रित बरेचसे वेळा केला आहे, मी जात होतो. आणि तिथून आम्हाला कळलं की लॉच्या जेव्हा त्यांना कोर्स करावा लागते तेव्हा त्यांची परीक्षा 1800 मार्क्सची असतात, म्हणजे 1800 गुण असतात. 1800 गुण त्याच्यात इंडियन एव्हिडन्स ऍक्ट फक्त 40 किंवा 50 मार्कचा असतो. आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्वात महत्वाचा ऍक्ट आहे. कोर्टाचे जेवढे केसेस तुमचे किंवा पोलीसचे किंवा इतर एजन्सीचे चालवतात तेव्हा एव्हिडन्स ऍक्ट किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधली जे तरतूद आहेत त्याचाच वापर होतो. आणि सर्वात महत्वाचा ऍक्ट असून सुद्धा त्याला लॉचे कोर्सेस मध्ये त्याला फक्त 40 किंवा 50 गुण असतात, म्हणून त्याला वाचला किंवा नाही वाचला तरी सुद्धा लॉची डिग्री लोकांना मिळतात. आणि असेच लोक जर प्रॅक्टिस मध्ये गेले किंवा कोर्टमध्ये गेले आणि या ऍक्ट बद्दल त्यांना माहित नसेल तर आपले ज्युडिशियल सिस्टमची परिस्थिती काय राहील हे तुम्हाला कल्पना सुद्धा करता येते. सर्वात हे तिन्ही ऍक्ट जे आहेत म्हणजे आपले दोन्ही कोड CRPC IPC आणि टुगेदर विथ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, दिस इज द फाउंडेशन ऑफ अवर क्रिमिनल ज्युडिशियल प्रोसेस इन द कंट्री. जेवढे तुमचे ऍक्ट्स आहेत एव्हिडन्स ऍक्टवर म्हणजे त्याचे आधारावर किंवा त्यातील जे तरतुदी आहेत त्या आधारावरच चालवले जातात. म्हणून याचा ज्ञान असणे, कोर्ट केस हँडल करणे या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या बॅकग्राऊंड तुमचे समोर ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तर नेहमीप्रमाणे आपण सर्वात प्रथम तुमचा सिलेबस सुद्धा त्याच प्रमाणाचा आहे. चॅप्टर 1 आणि इंटरप्रिटेशन क्लॉज आहे. इंटरप्रिटेशन क्लॉज मध्ये किंवा डेफिनेशन क्लॉज मध्ये सर्वात प्रथम एव्हिडन्स म्हणजे एव्हिडन्स म्हणजे काय, किंवा त्याच्या पूर्वी सर्वात प्रथम मी म्हटलं की कोर्टामध्ये याचप्रमाणे प्रकरणे चालवले जातात. तर कोर्ट म्हणजे काय
त्याच्यात डेफिनेशन दिली गेली आहे, कोर्ट includes all judges and magistrates and all persons except arbitrators legally authorized to take evidence. This is the definition of court. तुम्ही सांगणार की सर याच्यात काय तुम्ही नवीन सांगितलं, आम्हाला माहित आहे, पण परत याला लक्षात पूर्वक वाचा. कोर्ट इन्क्लूड्स ऑल जजेस, जज आपण नाही आहेत, अँड मजिस्ट्रेट्स आपण मजिस्ट्रेट पण नाही आहे, अँड ऑल पर्सन्स, इथे महत्वाचं आहे, ऑल पर्सन्स एक्सेप्ट आर्बिट्रेटर्स लिगली अथॉराइज टू टेक एव्हिडन्स. जे व्यक्ती कायद्याची दृष्टीने किंवा कायद्याप्रमाणे एव्हिडन्स किंवा पुरावा घेण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम असतात किंवा पॉवर्स असतात त्यांना, असे सर्व व्यक्ती सुद्धा कोर्टाची डेफिनेशन मध्ये येतात. आता मला सांगा, सेक्शन 72 तुमच्या IFA कव्हर झाला असेल कोर्स. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट सेक्शन 72 मध्ये आपल्याला एव्हिडन्स रिसीव्ह करण्याचे अधिकार आहेत. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये ACF खालचे दर्जा, म्हणजे ACF पेक्षा खालचे दर्जाचे अधिकारी, म्हणजे ACF पेक्षा जास्त सिनियर अधिकाऱ्यांना, ACF आणि त्यापेक्षा जास्त सिनियर अधिकाऱ्यांना एव्हिडन्स रिसीव्ह करण्याचे पॉवर आहे. असे सर्व अधिकारी किंवा अथॉरिटीज कोर्ट म्हणून समजले जातात एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे त्या कारवाई पुरता. हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. RFO अँड अबव इंडियन फॉरेस्ट ऍक्ट सेक्शन 72 खाली इम्पॉवर्ड आहेत, आणि ACF अँड अबव या दर्जाचे अधिकारी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाणे एव्हिडन्स वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट खाली रिसीव्ह करण्यासाठी इम्पॉवर्ड आहेत. म्हणून एव्हिडन्स ऍक्टच्या दृष्टीने ते सगळे व्यक्ती कोर्ट असतात. याच्यात काही प्रश्न आहेत का? खूप महत्वाचा पॉइंट आहे, तुमचे पुढे पण उपयोगात येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स all statements which the court permits or requires to be made before it by witnesses in relation to the matter of facts under inquiry. Okay, such statements are called oral evidence, and all documents including electronic records produced for the inspection of the court, such documents are called documentary evidence. म्हणजे ज्याला कोर्ट परमिट करतो असे स्टेटमेंट्स विटनेसेस वगैरेचे त्याला आपण एव्हिडन्स म्हणतो. आणि इथे वर्ड त्यांनी यूज केलेला आहे कोर्ट, आणि कोर्ट आपण याच्या पूर्वी आता तुम्हाला सांगितलं की कोर्ट ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला एव्हिडन्स रेकॉर्ड करण्याच्या, रिसीव्ह करण्याची पॉवर्स आहेत, असा व्यक्ती कोर्ट या संज्ञेखाली येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 डेफिनेशन्स खूप महत्वाची एकाखाली एक दिली गेली आहे. प्रूव्ड, त्याच्यानंतर डिसप्रूव्ड, आणि त्याच्यानंतर नॉट प्रूव्ड. तर आपण एक एक करून समजून घेऊ. प्रूव्ड म्हणजे सिद्ध कशाला म्हणतात? ए फॅक्ट इज सेड टू बी प्रूव्ड व्हेन आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट द कोर्ट आयदर बिलीव्स इट टू एक्झिस्ट or considers its existence so probable that a prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition that it exists. म्हणजे एखादा फॅक्ट प्रूफ केव्हा झाला असा केव्हा म्हणता येईल, जेव्हा की एक साधारण बुद्धी किंवा साधारण ज्ञान ठेवणारा व्यक्ती त्याचे अस्तित्व बद्दल जर त्याला खात्री असेल की बाबा असंच फॅक्ट असेल, तर त्याला आपण म्हणतो की तो फॅक्ट प्रूव्ह झाला. त्याचे अपोजिट डिसप्रूव्ड म्हणजे काय? ए फॅक्ट इज सेड टू बी डिसप्रूव्ड व्हेन आफ्टर कन्सिडरिंग द मॅटर्स बिफोर इट द कोर्ट आयदर बिलीव्स दॅट इट डज नॉट एक्सिस्ट or consider its non-existence so probable that a prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition that it does not exist. Proved चे एक्झॅक्टली अपोजिट डिसप्रूव्ड आहे. आणि जर केस किंवा फॅक्ट प्रूव्ह पण नसेल, डिसप्रूव्ह पण नसेल, तर त्याला नॉट प्रूव्ड म्हणतात. ए फॅक्ट इज सेड नॉट टू बी प्रूव्ड व्हेन इट इज नायदर प्रूव्ड नॉर डिसप्रूव्ड. हे तिन्ही शब्द या ऍक्ट मध्ये किंवा एव्हिडन्स ऍक्ट मध्ये वारंवार येणार, म्हणून याला समजून घेणे आवश्यक आहे.
ओके, आपण पुढची डेफिनेशन फक्त एकच राहिली आहे. सेक्शन 4 पहा आपण. सेक्शन 4 मध्ये मे प्रिज्यूम अँड शॅल प्रिज्यूम. Whenever it is provided by this act that court may presume a fact, it may either regard such fact as proved unless and until it is disproved or may call for the proof of it. म्हणजे मे प्रिझ्युम या शब्दावलीचा जेव्हा जेव्हा उपयोग येईल या ऍक्ट मध्ये, एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की एकतर कोर्ट त्या फॅक्टला प्रूफ मानू शकेल किंवा गृहीत धरू शकेल, किंवा याच्यासाठी वेगळ्याने प्रूफ मागू शकेल. म्हणजे ऑप्शन आहे कोर्ट समोर की त्याला प्रूफ म्हणून गृहीत धरू शकेल किंवा त्याला सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे मागू शकेल. त्याच्या अपोजिट आहे शॅल प्रिझ्यूम. शॅल जेव्हा म्हणतो तेव्हा बंधनकारक होऊन जाते एखादी गोष्ट. शॅल प्रिझ्यूम whenever it is directed that this by this act that the court shall presume a fact, it shall तो अदरवाइज सिद्ध होत नाही तोपर्यंत कोर्ट त्याला नक्की सिद्ध गृहीत धरेल. 4 इथपर्यंत कोणाला काहीही प्रश्न असेल तर विचारू शकतात आपण. तीनच गोष्ट महत्वाची आहे डेफिनेशन क्लॉज मध्ये. एक तर कोर्टची डेफिनेशन, कोर्टचे नंतर एव्हिडन्स स्वतः या शब्दाची डेफिनेशन एव्हिडन्स ऍक्टची, नंतर प्रूव्ड, डिस्प्रूव्ड, नॉट प्रूव्ड, यानंतर शॅल प्रिझ्यूम अँड मे प्रिझ्यूम. फक्त हे 2-3 डेफिनेशन महत्वाची आहेत पुढे जाण्यासाठी. ओके, पुढे जाता येईल आपल्याला. आता पुढच्या तुमच्या सिलेबस मध्ये सेक्शन 17 पासून सेक्शन 31, 17 to 31, आम्ही डायरेक्ट सेक्शन 17 वर येतो. ऍडमिशन्स म्हणजे एखादा फॅक्ट स्वीकार करणे. म्हणजे जेव्हा आरोपी किंवा विटनेस, बघा सेक्शन 17 काय म्हणतो, an admission is a statement, oral or documentary or contained in electronic form, which suggests any inference as to any fact in issue or relevant fact and which is made by any of the persons and under the circumstances hereinafter mentioned. त्याचे प्रकार दिले गेले, त्याची कॅटेगरी दिली गेली आहे. नॉर्मली ऍडमिशन्स अँड कॉन्फेशन्स, ऍडमिशन आणि कॉन्फेशन ह्या दोन प्रकारचे शब्द आहेत. सिव्हिल मॅटर्स मध्ये नॉर्मली ऍडमिशन्स म्हणून आपण गृहीत धरतो त्याला, आणि तीच गोष्ट, तीच स्वीकार जर त्यांनी आरोपीने किंवा विटनेसने क्रिमिनल मॅटर्स मध्ये केला आरोपीने, तर त्याला कॉन्फेशन म्हणून म्हणतो. आपण पुढे जाऊया मग याच्या महत्व काय आणि एव्हिडन्स ऍक्ट खाली किंवा कोर्ट मध्ये जेव्हा केस आपला चालू आहे त्या दृष्टीने काय उपयोग आहे किंवा रिलिव्हन्स आहे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सेक्शन 17 आणि 18 फक्त समजून घ्यायचे. बेसिकली सेक्शन 17 या चॅप्टर मध्ये जास्त काही नाही आहेत. आपण लगेच चॅप्टर 3 मध्ये एंटर करता येईल. चॅप्टर 3 सेक्शन 56, सेक्शन 5656. आपण म्हटलं की कोर्टामध्ये फॅक्ट्स प्रूफ किंवा डिस्प्रूफ करावे लागतात एखादी पार्टीला. तर प्रूफच्या बद्दल चॅप्टर 3 मध्ये सेक्शन 56, सेक्शन 57 अँड सेक्शन 58 हे 3 सेक्शन्स आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. पहिला सेक्शन 56 म्हणतो, फॅक्ट ज्युडिशियली नोटिसेबल नीड नॉट बी प्रूव्ड. नो फॅक्ट ऑफ विच द कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस नीड टू बी प्रूव्ड. म्हणजे ज्या फॅक्ट्स बद्दल कोर्ट नोटीस घेऊ शकेल
असे फॅक्ट्स कोर्टाच्या समोर प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही आणि त्याची व्याख्या पुढच्या सेक्शन्स मध्ये दिली गेली आहे 57 मध्ये. वरती म्हटलं आहे की ज्या फॅक्ट्स बद्दल कोर्ट नोटीस घेऊ शकेल त्या फॅक्ट म्हणजे ते फॅक्ट्स प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही कोर्टासमोर. तर असे कोणते फॅक्ट्स आहेत ज्याच्या नोटीस कोर्ट घेऊ शकेल? बघा सेक्शन 57, द कोर्ट शॅल टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. ऑल लॉज इन फोर्स इन टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे जेवढे कायदे भारताची सीमेत लागू आहेत त्या कायद्यांबद्दल तुम्हाला प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या केसमध्ये एखादे सेक्शनच्या इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टच्या, FRAच्या, पेसा कायद्याच्या किंवा या कायद्यांचा जर तुम्ही उल्लेख करत असणार तर कोर्टासमोर हे प्रूव्ह करायची आवश्यकता नाहीये की हे कायदा या कंट्रीमध्ये देशामध्ये लागू आहे किंवा नाही लागू आहे, बिकॉज दॅट इज अ फॅक्ट ऑफ विच द कोर्ट हॅज ऑलरेडी टेकन ज्युडिशियल नोटीस. म्हणजे पहिला पॉइंट आहे ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया. सेकंडली ऑल पब्लिक ऍक्ट्स पास्ड और हेअर आफ्टर टू बी पास्ड बाय पार्लियामेंट वगैरे वगैरे. म्हणजे असे बेसिक फॅक्ट्स ज्याच्या ज्युडिशियल नोटीस कोर्टाने ऑलरेडी घेतलेला आहे त्या सगळ्यांची कॅटेगरी या ठिकाणी दिली गेली आहे. लांब लचक लिस्ट आहे, फक्त एकदा नजरेखाली येऊ द्या. ओके. त्याचप्रमाणे सेक्शन 58 म्हणतो फॅक्ट्स ऍडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड. बरेचशा ठिकाणी आपण कोर्टामध्ये जेव्हा केस जातो किंवा कोर्टासमोर जेव्हा केस चालतो तेव्हा काही फॅक्ट्स असे असतात ज्याच्याबद्दल दोन्ही पार्टी म्हणजे कंप्लेंट करणारा आणि समोरच्या प्रतिवादी दोन्ही मान्य करत असणार त्या फॅक्टला. तर असे फॅक्ट्स कोर्टासमोर प्रूव्ह करण्याची आवश्यकता राहून जात नाही. म्हणजे सेक्शन 58 काय म्हणतो, नो फॅक्ट need to be proved in any proceeding which the parties thereto or their agents agree to admit at the hearing, or which before the hearing they agree to admit by any writing under their hands, or which by any rule of pleading in force at that time they are deemed to have admitted by their pleadings. म्हणजे असे फॅक्ट्स ज्याचे बद्दल दोन्ही पार्टीजला वादी आणि प्रतिवादी किंवा कंप्लेनेंट आणि डिफेंडंट दोन्हीची सहमती असेल असे केसेस किंवा असे फॅक्ट्स कोर्टासमोर प्रूव्ह करण्याची आवश्यकता राहत नाही. इथपर्यंत काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात, अन्यथा आम्ही नेक्स्ट चॅप्टर मध्ये एंटर करणार. प्रश्न असतील का? एव्हिडन्स ऍक्ट आतापर्यंत जे काय कव्हर केलं आहे प्रश्न नसतील तर आपण लगेच चॅप्टर 4 ओरल एव्हिडन्स फक्त नजरेखाली जाऊ द्या, जास्त काहीच नाही आहे. ऑल फॅक्ट्स एक्सेप्ट द कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स और इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स मे बी प्रूव्ड बाय ओरल एव्हिडन्स. ओके. नेक्स्ट आहे ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. छोटासा चॅप्टर आहे, फक्त 2च सेक्शन्स आहे. तुमचे नजरेखाली एकाच वेळी जरी गेले तरी तुमचे एक्झामची दृष्टीने सफिशियंट आहेत. चॅप्टर 5 मध्ये ठराविक सेक्शन्स आहे. सेक्शन 74 तुमच्या सिलेबस प्रमाणे पब्लिक डॉक्युमेंट्सची व्याख्या केली गेली आहे. सेक्शन 74 that is the only section which you can read in this chapter. The following documents are public documents. Documents forming the acts or records of acts of the sovereign authority. Second है of official bodies and tribunals. And third है of public officers, legislative, judicial and executive of any part of India or the Commonwealth or of the foreign country. याच्यामध्ये फक्त एवढंच म्हणायचे की कुठलेही पब्लिक ऑफिसरचे रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा त्याचा भाग असेल तर तो पब्लिक डॉक्युमेंट होतो. बरेचसे वेळा RTI मध्ये तुमचे डायरीची कॉपी मागितली जाते तर पब्लिक डॉक्युमेंट असल्यामुळे तुम्ही माहिती देण्यास नकार करू शकत नाही. इट इज अ पब्लिक डॉक्युमेंट, सो you have to give it.
आणि लगेच सेक्शन 75 आहे, तो डिफाईन करतो प्रायव्हेट डॉक्युमेंट्सला. सेक्शन 74 मधले डॉक्युमेंट्स जर वगळले तर ऑल अदर डॉक्युमेंट्स आर प्रायव्हेट डॉक्युमेंट्स. ओके. सेक्शन 76 म्हणतो सर्टिफाईड कॉपीज ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स. एव्हरी पब्लिक ऑफिसर हॅव्हिंग द कस्टडी ऑफ पब्लिक डॉक्युमेंट. इथे मला फक्त तेवढंच तुमचं लक्ष वेधायचे आहे की RTI किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहितीचे अधिकार आपला 2005 पासून अंमलात आला. त्यापूर्वी तो ऍक्ट नव्हता. तथापि या ठिकाणचे सेक्शन 76 प्रमाणे जर पब्लिक ऑफिसरच्या ताब्यात पब्लिक डॉक्युमेंट्स असतील आणि देण्यासारखी असतील तर त्याची सर्टिफाईड कॉपी संबंधित व्यक्तीला किंवा मागणारे व्यक्तीला देणे आपल्याला भाग आहे. म्हणून आपल्याला त्या ऍक्ट प्रोव्हिजन्सची कल्पना असली पाहिजे. ओके. सो दीज वर अबाउट द पब्लिक डॉक्युमेंट्स अँड प्रायव्हेट डॉक्युमेंट्स. जास्त त्याच्यात मला वाटत नाही, फक्त तुम्ही कर्सरली जर पाहिला तरी पुरेसा राहील, कारण की पुढचे सेक्शन खूप महत्वाचे आहे तुमची दृष्टीने. मी लगेच एंटर करतो चॅप्टर 7 ला. चॅप्टर 7. चॅप्टर 7 आहे, चालू होते सेक्शन 101 पासून. खूप महत्वाचे आहे. या ठिकाणी तुमच्याकडे प्रश्न पण असणार मला खात्री आहे. कोर्टात एखादा फॅक्ट सिद्ध करण्याची जबाबदारी. मी CRPC आणि IPC डील करताना एक बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स तुम्हाला म्हटला होता की कोर्टामध्ये आरोपीवर आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही प्रॉसिक्युशनची असते. फक्त क्वचित प्रकरणे वगळून, जे काल आपण डिस्कस करत होतो, ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मधले जनरल एक्सेप्शन्स वगळून किंवा इतर ठिकाणी जर अन्यथा स्वरूपची प्रोव्हिजन्स असतील तर बर्डन ऑफ प्रूफ नेहमी प्रॉसिक्युशनवर असतो. ओके. मी उदाहरण देतोच. वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट आपला कव्हर झाला का या सेशन्स मध्ये? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जगताप साहेबांनी घेतला असेल. बहाले साहेब? यस सर, झालाय. झाला सर, झाला. येस सर. झाला ना. आता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये एक सेक्शन आहे 57 सेक्शन म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात जर एखादा वाईल्ड लाईफ आर्टिकल असेल, बरोबर आहे, तर तो त्याच्या ताब्यात लॉफुली आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीचीच असतो. तेव्हा जर कोर्टात केस गेला तर माझ्याकडे कायद्याप्रमाणे आलेला आहे, मी लॉफुली त्याला प्रोक्युअर केलेला आहे, ती जबाबदारी सिद्ध करण्याची त्या आरोपीची राहील, प्रॉसिक्युशनची राहणार नाही. म्हणजे दिस इज द जनरल एक्सेप्शन. ओके. त्याचप्रमाणे त्यांनी सेक्शन 11 बद्दल सांगितलं असेल. एक प्रोव्हिजन आहे सेक्शन 11 मध्ये वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये, किलिंग ऑर वुंडिंग एनी वाईल्ड एनिमल इन सेल्फ डिफेन्स or defending any other person is not an offense. बरोबर आहे? यस किंवा नो म्हणता येईल का आपल्याला? यस, यस सर. एक स्वतःचे आत्मसंरक्षणार्थ किंवा दुसऱ्याचे संरक्षण करताना जर तुम्ही एखादे वाईल्ड एनिमलला इजा पोचवली किंवा त्याला मारला तरी सुद्धा वाईल्ड लाईफ ऍक्ट खाली ऑफेन्स होत नाही. तथापि त्याचे खाली एक रायडर दिला गेला आहे, म्हणजे एक परंतु काय की तथापि तसे कृत्य करताना वाईल्ड लाईफ ऍक्टच्या इतर कोणत्याही प्रोव्हिजन्सचा भंग होत नसेल तर. ओके. म्हणजे समोरच्या व्यक्ती सँक्युरी मध्ये गेला, फॉरेस्ट ऑफिसरची किंवा सँक्युरी मॅनेजर जे कोणी आहे त्यांची परवानगी न घेता जर सँक्युरी एरियामध्ये किंवा फॉरेस्ट एरियामध्ये गेला आणि तिथे वन्य प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला केला, तर आत्मसंरक्षणार्थ जर त्यांनी बंदुकीचा वापर करून त्या प्राणीला मारला किंवा वन्य प्राणीला मारला, तर तो अशी भूमिका घेऊ शकत नाही किंवा असा विधान करू शकत नाही
की मला माझी प्राणांच्या भीती होती म्हणून त्याला मारला, कारण की ऑलरेडी परवानगी न घेता आपण प्रवेश केलेला आहे किंवा त्या माणसाने प्रवेश केलेला आहे जंगलामध्ये, सँक्च्युरीमध्ये, म्हणून ऑलरेडी तो ऑफेन्स करत आहे, म्हणून तो सेक्शन लागू राहत नाही. In that case, burden of proof will always lie on the ROP or on that person, not on the prosecution. आता या बॅकग्राऊंड मध्ये आपण या चॅप्टर 7 ची सुरुवात करू. सेक्शन 101 म्हणतो, burden of proof, whoever desires any court to give judgment as to any legal right or liability dependent on the existence of facts which he asserts must prove that those facts exist. Okay, for example त्यांनी illustrations खूप सारे दिलेले. पहिलाच इम्पॉर्टंट आहे, ए डिझायर्स ए कोर्ट, म्हणजे एक व्यक्ती आहे ज्याचे नाव ए आहे, म्हणजे अ पर्सन डिझायर्स ए कोर्ट टू गिव्ह जजमेंट दॅट बी शॅल बी पनिश्ड फॉर ए क्राइम विच ए सेज बी हॅज कमिटेड. म्हणजे ए सांगतो की बी ने एक क्राइम केलेला आहे किंवा ऑफेन्स केलेला आहे, तर बी व्यक्तीने तो ऑफेन्स केलेला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोर्टामध्ये ए वर राहील. म्हणून कायद्याची भाषेत किंवा एव्हिडन्स ऍक्टच्या भाषेत आपण सांगू की बर्डन ऑफ प्रूफ शॅल लाई ऑन ए. आपण फॉरेस्ट ऑफिसर म्हणून प्रॉसिक्युशन करतो आणि गुन्हे सिद्ध करण्यासाठी तक्रार किंवा फिर्याद दाखल करतो कोर्टामध्ये, तर या प्रिन्सिपल प्रमाणे त्या व्यक्तीने ऑफेन्स केला आहे आणि त्याच व्यक्तीने केला आहे हे सिद्ध करण्याची प्राथमिक जबाबदारी आपल्यावर राहील. दॅट इज कॉल्ड द बर्डन ऑफ प्रूफ शॅल लाई ऑन द प्रॉसिक्युशन. इथे कोणाला डाऊट आहे तर विचारू शकतात आपण. बर्डन ऑफ प्रूफ पुढे आपण चालू ठेवता आपण पुढे 105 पाहू. काल आम्ही सांगितलं होतं की काही जनरल एक्सेप्शन्स असतात. जर आपल्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स किंवा आम्ही वाईल्ड लाईफ ऍक्टच्या सेक्शन 11च्या उदाहरण दिला, जर अशी सिच्युएशन्स असेल तर ऑफेन्स होत नाही. ही गोष्ट बरोबर आहे. इंडियन पिनल कोड सेक्शन 95 वगैरे किंवा 96 पासून जे सेक्शन्स दिले गेले आहेत काल आपण चर्चा केली होती. तथापि तेव्हा तशी परिस्थिती उद्भवली होती, प्राणांचा धोका होता, लाईफचा धोका होता, हे कोर्टासमोर सिद्ध करण्याची जबाबदारी ज्याच्यावर तो आरोप आहे त्याची राहील, प्रॉसिक्युशनची राहणार नाही. आणि शेवटी एक वाक्य दिला गेला आहे, मी 105 खूप महत्वाचा सेक्शन आहे, मी वाचून घेतो. When a person is accused of any offense, the burden of proving the existence of circumstances bringing the case within any of the general exceptions in the Indian Penal Code or within any special exception or proviso contained in any other part of the same code or in any law defining the offense is upon him. And शेवटचा वाक्य, and the court shall presume the absence of such circumstances. ओके, आपण डेफिनिशन क्लॉज वाचताना मे प्रिझ्युम अँड शॅल प्रिझ्युम यामध्ये जे डिफरन्स आहे ते समजून घेतलेलं आहे. जेव्हा जेव्हा शॅल प्रिझ्युम येईल तेव्हा तेव्हा कोर्टावर बंधनकारक आहे की तसंच गृहीत धरणे, अन्यथा स्वरूपात गृहीत धरू शकत नाही. म्हणून इथे शब्दावली वापर केली गेली आहे, कोर्ट शॅल प्रिझ्युम द ॲब्सेन्स ऑफ सच सर्कमस्टान्सेस. म्हणजे तशी परिस्थिती किंवा तसे सर्कमस्टान्सेस न होते हे कोर्ट सुरुवातीपासूनच गृहीत धरून घेईल आणि त्या विरुद्ध त्या आरोपीला किंवा त्या व्यक्तीला जे जनरल एक्सेप्शन्सचा फायदा घेण्याचा क्लेम करतो त्याच्यावर राहील. म्हणजे कालची डिस्कशन प्रमाणे एखादी परिस्थितीमध्ये मी एक व्यक्ती म्हणून, एक पब्लिक सर्वंट म्हणून राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा वापर करताना दुसऱ्या व्यक्तीला मारला, तर जेव्हा आपल्यावर FIR होईल, जेव्हा आपल्यावर खटला चालेल, तेव्हा मी ज्या परिस्थितीमध्ये त्याला मारला त्या परिस्थितीमध्ये माझे स्वतःचे प्राणांचा धोका होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर स्वतः राहील.
प्रॉसिक्युशनवर किंवा पोलिसावर राहणार नाही, हा या सेक्शनचा जिस्ट आहे. आणि मला खात्री आहे की या ठिकाणी तुमचे प्रश्न असलेच पाहिजे, कारण की अशी परिस्थिती बरेचशे वेळी येतो आपल्यावर आणि तो सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावरच राहील. याच्यात काही डाऊट असेल तर आपण विचारू शकतात. बर्डन ऑफ प्रूफ आणि 105 मध्ये जनरल एक्सेप्शन चा वापर करताना प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. नमस्कार सर. नमस्ते. ज्यावेळी आपली केस म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ आपल्यावर ज्यावेळी आपली केस बोर्डावर जाईल त्याच वेळी हा. आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. त्यावेळेला कोर्टासमोर जेव्हा केस खटला चालेल तुमच्या विरुद्ध तेव्हाची गोष्ट आहे. हे जो एव्हिडन्स ऍक्ट आहे ते पूर्णपणे कोर्टासमोर जो प्रोसिडिंग्स आहेत त्याच्या बद्दलच आहे. तोपर्यंत आपल्याला अटक होणार, सगळ्या प्रोसेस बाकी सगळं Yes, चालणार, yes, yes. MCR FCR हा, हे yes, सगळं चालणार. या तोपर्यंत होऊ शकते. डिपार्टमेंटमध्ये मग सस्पेन्शन वगैरे सगळ्या गोष्टी चालणार आणि नंतर कोर्टाचा निकाल आल्यानंतर मग ते काय असेल ते निर्णय फायनल. याच्यात मला थोडासा तुम्हाला सांगावं लागेल. अरेस्ट बद्दल मी बोलत नाही, कारण की अरेस्ट दिस इज द पॉवर लाईज विथ द पोलीस. तथापि खटला चालवण्यापूर्वी जर असा असेल की तो तुम्ही जो कृत्य केलेला आहे किंवा फायरिंग केली असेल किंवा काही केलं असेल, तुम्ही जेव्हा मी सीआरपीसीचा चॅप्टर डील करत होतो तेव्हा 197 या चॅप्टरचा उल्लेख आला होता की कोणत्या दर्जाचे पब्लिक सर्व्हंटला 197च्या प्रोटेक्शन उपलब्ध आहे. जर त्या कॅटेगरीमध्ये आपण तो बसत असणार तेव्हा कन्सर्न्ड गव्हर्नमेंटची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोर्टामध्ये प्रकरण दाखल करता येत नाही. आणि फायरिंग केसच्या बद्दल जेव्हा आपण फायरिंगची गोष्ट करतो तेव्हा एक नोटिफिकेशन आहे सेक्शन 197 खाली. त्या नोटिफिकेशन प्रमाणे फॉरेस्ट गार्ड पासून डिप्टी कन्झर्वेटर लेवल पर्यंतच्या अधिकाऱ्यांना सेक्शन 197 चे प्रोटेक्शन दिले गेले आणि त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट चे स्तरावर इन्क्वायरी केल्याशिवाय आणि तो इन्क्वायरी रिपोर्ट शासनाने एक्सेप्ट केल्याशिवाय तुमच्यावर खटला होऊ शकत नाही किंवा अरेस्ट होऊ शकत नाही. तो नोटिफिकेशन 19 सप्टेंबर 2006 आहे. मी बहाले साहेबांना शेअर करतो, नंतर तुम्हाला ग्रुपवर तो मिळेल. तो खूप म्हणजे लक्षातपूर्वक वाचून घ्या. ओके, थँक्यू सर. फायरिंगच्या बद्दल. ओके, थँक्यू. ओके. हॅलो. हा, येस. हा सर, आपण ज्यावेळेस आपण फायरिंग करू हवेमध्ये होईल किंवा ज्यावेळेस आपल्यावरती सेल्फ प्रोटेक्शन साठी आपण करू, येस. तर त्यावेळेस नंतर फायरिंग झाल्यानंतर प्रथम आपण अहवाल हे ना तहसीलदारकडे आपण सादर करू का मॅजिस्ट्रेट म्हणून? प्रत्येक म्हणजे तुम्ही तहसीलदारला पण केला पाहिजे, कलेक्टरला पण केला पाहिजे, SP ला पण केला पाहिजे. जे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज आहे म्हणजे जिल्हा प्रशासनचे जे भाग आहेत, जिल्हाधिकारी पासून तुमचे तालुका लेवलवर तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार, PI असतील त्या म्हणजे कन्सर्न्ड पोलीस स्टेशनचे, त्यांना रिपोर्ट करा. याशिवाय तुमच्या वरिष्ठांना लेखी रिपोर्ट गेली पाहिजे की कोणती परिस्थितीमध्ये तुम्हाला बाध्य व्हावा लागला फायरिंग करण्यासाठी. आणि नंतर ते स्टेट गव्हर्नमेंटला रिपोर्ट करतात. हा, बाकीची प्रोसेस नंतर. फायरिंगच्या बद्दल स्पेसिफिक नोटिफिकेशन नाही. जर तुम्ही शासकीय कर्तव्य बजावित असताना फायरिंग केली असेल फॉर द प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट, तर अनलेस देर इज अन इन्क्वायरी बाय एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट म्हणजे तहसीलदार किंवा SDO लेवलवर आणि तो रिपोर्ट सबमिट झाल्यावर राज्य शासनाने त्याला एक्सेप्टन्स दिल्याशिवाय तुमच्यावर खटला होऊ शकत नाही आणि अरेस्ट होऊ शकत नाही. हे नोटिफिकेशन म्हणतो. मी नोटिफिकेशनची कॉपी थोड्या दिवसापूर्वी प्रोटेक्शन मध्ये असताना सर्क्युलेट केली गेली आहे आणि ती कॉपी नोटिफिकेशनची डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या स्तरावरून सुद्धा प्रत्येक ठाणेपर्यंत गेली आहे. त्या DGच्या लेटरची कॉपी आणि त्या नोटिफिकेशनची कॉपी मी तुम्हाला बहाले साहेबांच्या मार्फत फॉरवर्ड करतो. ओके. थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत?
सेक्शन 101, 105 खूप इम्पॉर्टंट आहे. बाकीचे याच्यात बरेचसे सेक्शन्स आहे. 106 म्हणतो बर्डन ऑफ प्रूव्हिंग फॅक्ट स्पेशली विदिन Hello. नॉलेज. हा Sir. बोला हा येस. सर तेच ज्यावेळेस सिच्युएशन अतिशय क्रिटिकल होते तर त्यावेळेस आपल्याला फायरिंगचं डिसिजन हे आपण स्वतःच घेतलं पाहिजे की वरिष्ठांना कन्सर्न केलं तर म्हणजे काय नेमकं आपल्याला जर वाटतं की आता सिच्युएशन अशी आहे की आपण फायरिंग करणं हवेत किंवा पब्लिक समोर येत असेल तर त्यावेळेस डिसिजन जसं कायदा सुव्यवस्था म्हणून कलेक्टर किंवा तहसीलदार डिसिजन घेतात तर त्यावेळेस आपण फायरिंगचं घेण्याच्या अगोदर स्वतः आपण कसं केलं पाहिजे सर? हे कसे केला पाहिजे म्हणजे हा प्रश्न सरळ सुद्धा आहे आणि कठीण सुद्धा आहे. सरळ यामुळे की जर आत्मसंरक्षणार्थ किंवा तुम्हाला असं वाटत असेल की फायरिंग नाही केली तर आपल्याला पण धोका आहे, आपले जे कोलिग्स आहेत किंवा सहकारी आहेत तिथे घटनास्थळावर आहेत त्यांना धोका आहे, तर नथिंग स्टॉप्स यू फ्रॉम स्टार्टिंग द फायरिंग. बट इट इज ऑलवेज बेटर दॅट जर तुम्हाला पूर्वीपासूनच कल्पना असेल की तिथे गेल्यावर असा होऊ शकते, जर असा तुम्हाला माहित असेल तर इट इज ऑलवेज बेटर टू टेक विथ यू तालुका दंडाधिकारी किंवा SDO साहेब जर तुमचे सोबत म्हणजे जात असतील तर इट इज वेल अँड गुड. अन्यथा तुमच्या स्तरावर सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकतात. पण कॉशन तुम्हाला नेहमी आहे की जर अशी पाळी आली आणि फायरिंग झाला आणि तुमच्यावर काउंटर एलिगेशन जेव्हा झाला किंवा मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी जेव्हा झाली तर कन्व्हिन्स तुम्हाला करावा लागेल की काय घडला होता आणि कोणती परिस्थिती उद्भवली होती ज्याच्यामुळे तुम्हाला फायरिंग करण्यासाठी बाध्य व्हावा लागला. दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता बट टू फायर. दॅट रिस्पॉन्सिबिलिटी विल ऑलवेज लाय विथ यू. येस सर, थँक्यू. ओके, त्याची तयारी असली पाहिजे. बट इट इज ऑलवेज बेटर इफ इट इज पॉसिबल टू टेक मॅजिस्ट्रेट ऑर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे तुमचे तालुका लेवलचे किंवा प्रांत लेवलचे. आपली माहितीसाठी म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगतो की हा जो प्रश्न आहे की फायरिंग करण्यापूर्वी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते, तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट डिक्लेअर करण्याची पॉवर एखाद्या एरियासाठी राज्य शासनाला असतो CRPC खाली. आणि आपली ही अडचण असते की प्रॅक्टिकली कोणतेही रेव्हेन्यूचे अधिकारी तहसीलदार असो किंवा SDO असो जायला तयार नसतो आणि गेला सुद्धा तरी तुम्हाला वेळेवर आदेश देण्यासाठी तयार नसतो. अशी परिस्थितीमध्ये इट इज ऑलवेज बेटर दॅट इफ ए फॉरेस्ट ऑफिसर इज एम्पॉवर्ड ॲज एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सो दॅट तुम्हाला स्वतः डिसिजन घेता येईल. म्हणजे तुमची माहितीसाठी जर आम्ही किंवा राज्य शासनाने रेंज ऑफिसर ACF किंवा DFO ला सुद्धा एम्पॉवर केला की तुम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून कारवाई करू शकतात अशी परिस्थितीमध्ये, तर आपल्यासाठी थोडा सोपा होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? हा येस सर. सर माझं एक म्हणणं आहे म्हणजे समजा आपण अतिक्रमण काढायला गेलो, एन्फोर्समेंट काढायला गेलो तर त्याच्या अगोदर आपण एक मला वाटतं तहसीलदार किंवा एक तिथले पोलीस स्टेशन आहे त्यांना एक रिपोर्ट केलेला फार चांगला होईल की जेणेकरून पुढे अॅट्रॉसिटी किंवा फायरिंगचं जर केस घडली तर आपण त्यांना इंटिमेट केलं होतं किंवा पूर्वकल्पना दिली होती. पूर्वकल्पना सुद्धा द्या आणि प्रयत्न करा की हा जो तुमचा इंटिमेशन आहे, इन्सिडन्स घडू शकतं. हा जो तुमचा अशी इंटिमेशन आहे की असा घडू शकतो हे तुम्ही इंटिमेट तर कराच, पण थोडासा पुढे जाऊन इंटिमेशन केल्या व्यतिरिक्त त्यांची पोलीस स्टेशन डायरीमध्ये त्याची नोंद होईल अशी दृष्टीने तुमची तयारी असली पाहिजे. कल्पना म्हणजे तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे दॅट इज ऑलवेज सेफर फॉर यू. तर त्यांच्या पोलीस स्टेशन डायरीमध्ये आपण कसं नोंद घ्यायला सांगणार त्यांना? तुमचे पर्सनल रिलेशनचा वापर करून म्हणजे तुम्ही पोलीस, येस सर. बरोबर आहे, हो येस सर. तुम्ही बाध्य करू शकत नाही किंवा तुम्ही तुमच्या हाताने लिहू शकत नाही, पण त्यांची जे काही पद्धती आहे त्यांच्या जे काही प्रोसिजर आहेत ते फॉलो करून स्वतः पोलीस स्टेशन ऑफिसर जर नोंद करत असेल तर इट इज ऑलवेज ऑन रेकॉर्ड की आम्ही इंटिमेट करून गेलो होतो. अन्यथा काय होईल की तुम्ही इंटिमेशन तर केला पण त्यांनी जर असं म्हटलं की इंटिमेशन मिळालंच नाही आम्हाला तर थोडासा अडचणीचा होऊन जाईल तुमच्यासाठी. येस. ठीक आहे. हो थँक्यू सर. तर हे झाला तुमच्या बर्डन ऑफ प्रूफचे बद्दल. याच्यात काही प्रश्न असेल तर अजून विचारू शकतात.
आता आम्ही परत डेफिनेशन क्लॉज मध्ये मे प्रेझ्युम शॅल प्रेझ्युम बद्दल म्हणजे आपण चर्चा केली होती की काही काही फॅक्ट्स असे असतात की ज्याला कोर्ट शॅल प्रेझ्युम म्हणजे त्याला पर्याय नाहीये, पण काही डॉक्युमेंट्स असे असतात ज्याला कोर्ट मे प्रेझ्युम सेक्शन 114 court may presume existence of certain facts म्हणजे the court may presume the existence of any fact which it thinks likely to have happened regard being had to the common course of natural events, human conduct and public and private business in their relation to the fact of particular case. याच्यात बरेचसे इलस्ट्रेशन्स दिले गेले आहेत, म्हणजे ज्युडिशियल अँड ऑफिशियल ऍक्ट्स हॅव बीन रेग्युलरली परफॉर्म्ड. बघा याच्यात तुमचा जो प्रश्न होता आताच्या की जर आम्ही इंटिमेशन केला आणि आम्ही म्हणत होतो की पोलीस डायरीमध्ये एंट्री झाली पाहिजे, समजा तुम्ही इंटिमेट केला आणि डायरीमध्ये एंट्री नाही झाली, तर इथे तुम्ही इलस्ट्रेशन मध्ये ए पासून तर आई पर्यंत दिले गेले आहेत. याच्यात तुम्ही ई पहा, ABCD E. त्याच्यात म्हणतो कोर्ट मे प्रेझ्युम दॅट ज्युडिशियल अँड ऑफिशियल ऍक्ट्स हॅव बीन रेग्युलरली परफॉर्म्ड. म्हणजे एखादा तुम्ही ऑफिशियली ऍक्ट केला असेल, त्याला इंटिमेशन करण्याची कारवाई केली असेल, तर तुम्ही प्रॉपरली योग्यरित्याने केली असेल असा गृहीत धरू शकतो कोर्ट. तथापि तो म्हणजे कोर्टवर बाध्य राहील मांडण्यासाठी किंवा गृहीत धरण्यासाठी असा भाग नाहीये. जर त्याला शंका वाटली कोर्टाला तर तुम्हाला एक्झामिन करू शकतो आणि तुम्हाला आणखीन प्रूफ देण्यासाठी कंपेल करू शकतो. देर आर सो मेनी इलस्ट्रेशन्स, जस्ट वाचून घ्या आणि मे प्रिझ्युम या शब्दाचे महत्व काय तुम्हाला कळेल. ओके, इथपर्यंत काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. चॅप्टर 9, पुढच्या चॅप्टर फक्त 2 चॅप्टर राहिले, चॅप्टर 9 आणि 10. चॅप्टर 9 आहे तुमच्या हू मे टेस्टिफाई, म्हणजे विटनेसेस कोण होऊ शकतो आणि कोण होऊ शकत नाही. सेक्शन 118, all persons shall be competent to testify unless the court considers that they are prevented from understanding the questions put to them or from giving rational answers to those questions by tender years, extreme old age, disease, whether of body or mind, or any other cause of the same kind. म्हणजे जो व्यक्ती कुठल्याही बॉडीची किंवा माइंडची असमर्थतेमुळे, बिकॉज ऑफ डिझीज, बिकॉज ऑफ बॉडी प्रॉब्लेम, बिकॉज ऑफ माइंड प्रॉब्लेम, टेस्टिफाई किंवा विटनेसची भूमिका करू शकत नाही, असे व्यक्ती सोडून कोणत्याही व्यक्ती विटनेस म्हणून भूमिका बजावू शकतो. ओके, परत सेक्शन 119, 120 वगैरे वगैरे नॉर्मल सेक्शन्स आहेत, फक्त तुम्ही नजरेखाली येऊ द्या. सेक्शन 121 इम्पॉर्टंट आहे. नो जज और मजिस्ट्रेट एक्सेप्ट अपॉन द स्पेशल ऑर्डर ऑफ सम कोर्ट टू विच ही इज सबऑर्डिनेट be compelled to answer any questions as to his own conduct in the court as such judge or magistrate, or as to anything which come to his knowledge in the court as such judge or magistrate, but he may be examined as to other matters which occurred in his presence while he was so acting. म्हणजे कुठलाही जज आणि मजिस्ट्रेट त्याला तुम्ही विटनेस म्हणून कॉल करू शकत नाही किंवा त्याला बाध्य करू शकत नाही. ओके, अनलेस त्याचे हायर कोर्टाने किंवा सिनियर कोर्टाने त्या स्वरूपाचे ऑर्डर्स पास केले असतील, त्याशिवाय आपण कोर्ट आणि मजिस्ट्रेटला विटनेस होण्यासाठी बाध्य करू शकत नाही. ओके, इज दॅट क्लिअर? सेक्शन 134 आहे नंबर ऑफ विटनेसेस वर. विटनेसेस किती असावेत, त्यांची संख्या किती असावीत याबद्दल कुठलाही म्हणजे निर्बंध नाही, किती विटनेस असू शकतात.
त्याच्यावर कोणतेही निर्बंध राहत नाही. त्याचप्रमाणे सेक्शन 124 आहे, ऑफिशियल कम्युनिकेशन्स. नो पब्लिक ऑफिसर shall be compelled to disclose communications made to him in official confidence when he considers that public interests would suffer by disclosure. आता हे जे सगळे सेक्शन्स आहे थोडाफार RTI मुळे बाधित झालेले आहेत, तथापि पब्लिक ऑफिसर म्हणून जर म्हणजे तुम्ही गोपनीय कम्युनिकेशन केला असेल आणि पब्लिक कॉन्फिडन्स ऑफिशियल कॉन्फिडन्स मध्ये केला असेल तर कोर्ट बाध्य करू शकत नाही त्याला डिस्क्लोज करण्यासाठी किंवा विटनेस म्हणून यूज करण्यासाठी. इथपर्यंत काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता विटनेसच्या बद्दल. त्याच्यानंतर आपला फक्त शेवटचा चॅप्टर राहील. इथपर्यंत काही प्रश्न असेल तर विचारू शकतात आपण. हॅलो सर. हा येस. हा सर, तेच आता सध्या जे विटनेस आपण म्हणजे शक्यतो आता पोलीस डिपार्टमेंटचे जे आहेत विटनेस ते बाकीच्या डिपार्टमेंटचे लोक येतात, की शक्यतो ते नंतर हे होऊ नये कोर्टामध्ये आपले काय म्हणतात त्याला म्हणजे कोर्टामध्ये त्यांनी आपली साक्ष ठेवू नये. तर आपण शक्यतो सर विटनेस कसे घेतले पाहिजे म्हणजे बाकीचे जर म्हणजे आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये रेंजच्या ज्यामध्ये शिक्षक लोक भेटतात किंवा बाकीचे पोलीस पाटील असेल तर ही विटनेस घेणं तो जी आर आहे सर आलेला मध्यंतरी, तर तो कोणता आहे सर? नाही, GR वगैरे काहीच नाही याच्यात. म्हणजे तुमच्या जो केसचा संबंध आहे त्या केसशी संबंधित आणि त्या केसला तुमची मदत करणारा जे आहे व्यक्ती तो विटनेस म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात. आणि नेहमी लक्षात ठेवा की विटनेस म्हणून जेव्हा कोर्टामध्ये जातो, कारण की तुम्ही त्याला विटनेस म्हणजे कंप्लेंट दाखल केल्यापासून जर तुम्ही विटनेस त्याला एखाद्या माणसाला विटनेस म्हणून करता, केस बोर्डापर्यंत आलेपर्यंत बराचसा कालावधी निघून जाते. मग त्याची मेमोरी आणि तो किती तुम्हाला मदत करेल ते त्याच्यावर म्हणजे तुमच्या हातात राहत नाही. कारण की बोर्डावर आलेपर्यंत कदाचित तुमची सुद्धा बदली होऊ शकते. तर त्या दृष्टीने ज्याच्या डायरेक्ट रिलेशन असेल किंवा जो तुम्हाला डायरेक्ट मदत करू शकते किंवा ऍटलिस्ट सत्य काय तेवढा म्हणजे सांगू शकते कोर्टासमोर, असे व्यक्तीला विटनेस करणे योग्य राहील. अन्यथा फक्त संख्येसाठी आमचे 10 विटनेस होते 20 विटनेस होते त्याचा काही उपयोग राहत नाही माझी माहितीप्रमाणे. पण सर तो विटनेस बदलू नये कोर्टामध्ये नंतर जर समजा त्याच्या लक्षात राहिलं ते काही विटनेस बदलतात, तर ते बदलू नये त्याच्यासाठी आपण हे शिक्षक असतील किंवा इतर पोलीस पाटील असतील किंवा त्यांना आपण मला वाटतं मध्यंतरी एक GR आला होता पोलीस डिपार्टमेंटचा गृह विभागाचा, ते विटनेस शक्यतो आपण आता कोणत्याही केसमध्ये जर असेल तर ते पोलीस डिपार्टमेंट आमचे API जे आहेत आम्हाला पत्र देतात की विटनेस तुमचा कोणीतरी द्या. मग ते जसं आपला विटनेस घेतात तसं आपण एखाद्या ठिकाणी रेड करायची असेल तर विटनेस बदलू नये किंवा योग्य ती खरं आहे ती साक्ष द्यावी पुढे चालून. त्यासाठी आपण त्यांना एक पत्र जे आहे GR आहे आपल्याला म्हणजे गृह खात्याचा GR आहे तो, तर त्या GR नुसार आपण त्यांना पत्र देऊन विटनेस बोलू शकतो का? नाही तर मला त्या GR ची कल्पना नाही. तुम्ही शेअर केला तर आम्ही भाष्य अधिक करू शकतो, पण आता सध्या मला नाहीये कल्पना त्या GR ची. तथापि केसशी संबंधित डायरेक्ट माहिती असणारे आणि कोर्टासमोर फितूर न होणारे असे व्यक्तींना साक्षीदार ठेवणे योग्य राहील, असा म्हणजे जनरल प्रिन्सिपल आहे. ठीक आहे सर, GR मिळाल्यानंतर शेअर करेन. येस येस. सर एक सबमिशन होतं. बोला. सर तो GR मोस्टली ACBC चे प्रकरण आहेत. ACB चे प्रकरण आहे. हा सर त्यासाठी लागू आहे सर मोस्टली. अच्छा, म्हणून मला नाही कल्पना. जर तुम्ही शेअर केला तर माझी माहिती मध्ये पण भर पडेल. सर ठीक आहे, शेअर करा प्लीज. तुमच्या ग्रुपला पण शेअर करा. बरोबर आहे, ACBच्या असेल तरी सुद्धा गृह विभागाच्याच असेल जसं हे सांगतात मांजरे. ACB किंवा आता देखील जनरली सर आम्हाला एक 1-1.5 महिन्यामध्ये असे येतात पत्र सर की तुमच्या पगाराला पाठवा. म्हणजे ACB जर नसेल ते बाकीच्या केसेसमध्ये पण ते
वापरतात. हा हा, अच्छा तसा असेल. हा, तो काय आहे, त्याच्यात बरेचसे ठिकाणी काय असतात, विटनेसेस फितूर होऊन जातात. अच्छा, होऊन ओके, जातात. आता Yes. मला कळला तुमचा प्रश्न. हा, हा. तर म्हणून माझा जनरल प्रिन्सिपल होता की केसशी संबंध असणार आहे, कारण की प्रायव्हेट विटनेस जर तुम्ही घेतला तर तो अकाउंटेबल राहत नाही. Yes, sir. म्हणून ते पब्लिक सर्वंट म्हणून एखादा शासकीय सेवक जो बांधील असते शासनाशी, Yes. त्याला घेतात. आणि एसीबीची प्रकरण मध्ये म्हणजे हमखास ते एखादा आपल्या ऑफिसच्या क्लार्क, अकाउंटंट, गार्ड, जे कोणी जबाबदार ज्याला वाटत असेल ते गोपनीयरित्या बाय नेम ते कॉल करतात आणि आपल्याला द्यावाच लागते. त्याचप्रमाणे त्यांच्या केसेसमध्ये तुम्ही जसं म्हणतात फॉरेस्ट गार्डला किंवा पब्लिक सर्वंटला ते कॅच होल्ड करतात. त्याच्या कारण त्याच्या म्हणजे रूट कॉज असंच आहे की एखादा शासकीय सेवक असेल तर शासनाचे विरोधात भूमिका घेणार नाही असे गृहीत धरला जातो, आणि त्याची बदली झाली किंवा केस 10 वर्षानंतर सुद्धा बोर्डावर आला तर त्याला त्याची माहितीप्रमाणे किंवा त्याची मेमोरीप्रमाणे जेवढा सत्य असेल तोच सांगेल. तशी अकाउंटेबिलिटी प्रायव्हेट माणसाची राहत नाही. म्हणून याच कारणामुळे सरकारी साक्षीदार प्रेफर केले जातात बाय पोलीस, बाय एसीबी, आणि आपण पण केले पाहिजे जसं तुम्ही म्हणत आहे मांजरे की पोलीस पाटील किंवा इतर व्यक्ती. बरोबर आहे. येस, रेड करते वेळेस किंवा याच्या येस वेळेस येस असते येस किंवा येस एन्क्रोचमेंटच्या वेळेस. येस 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 बरोबर आहे. कारण की ते शासकीय सेवक असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी असतात, अकाउंटेबिलिटी असतात, शासनाची पगार घेतात, कुठल्याही खात्यात असतील, म्हणजे गृह विभागामध्ये असले किंवा महसूल विभागामध्ये असले, शेवटी सगळे आपण शासनाचे सेवक आहेत. म्हणून त्या अकाउंटेबिलिटीची दृष्टीने, जबाबदारीच्या दृष्टीने आपण साक्षीदार म्हणून भूमिका बजावतो. थँक्यू. आता आपला शेवटचा चॅप्टर आहे 10 नंबरचा, एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. आता क्वेश्चन होता सर. हा, येस प्लीज. सर, त्यातल्या एव्हिडन्स ऍक्ट मधल्या कलम 25 नुसार एखाद्या पोलीस ऑफिसर समोर केलेलं कन्फेशन किंवा स्टेटमेंट ते कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जात नाही. येस येस परंतु आपल्या पोलीस एखाद्या फॉरेस्ट ऑफिसर समोर केलेलं कन्फेशन किंवा स्टेटमेंट कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जातं. म्हणजे या दोन्हीमध्ये किती सत्यता आणि फरक आहे? तुम्ही म्हणजे चांगला केला तुम्ही विचारला. मला वाटतं की आम्ही त्याला कव्हर करू शकलो नव्हतो. आपण परत जाऊया सेक्शन 24 वर. सेक्शन 24 जेव्हा आपण म्हणत होतो ऍडमिशन आणि कॉन्फेशन, तर क्रिमिनल केसेस मध्ये जेव्हा आरोपी आपला आरोप किंवा आपल्यावरचा जो गुन्हा आहे ते म्हणजे कॉन्फेस करत असेल किंवा मान्य करत असेल किंवा कबूल करत असेल, तर त्याला आपण कॉन्फेशन म्हणतो की असा मी माझ्याकडून म्हणजे गैरकृत्य झालेला आहे. फक्त कॉन्फेशन म्हणून तो रेकॉर्ड करते वेळी त्याच्यावर कुठल्याही स्वरूपची थ्रेट किंवा प्रॉमिस वगैरे किंवा लालच ज्याला म्हणतो, म्हणजे इंग्लिशमध्ये वर्ड्स आहे इंड्युसमेंट, थ्रेट और प्रॉमिस, कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा अन्यथा त्याच्यावर नसला पाहिजे, ही त्याची प्रायमरी रिक्वायरमेंट आहे. म्हणूनच त्याला कॉन्फेशन म्हणतो की स्वखुशीने किंवा त्याची अंतरात्माची जी आवाज आहे, अंतरात्मा जे म्हणत असेल त्याप्रमाणे त्यांनी स्वतःहून कबूल केला असेल तर त्याला कॉन्फेशन म्हणतो. म्हणून सेक्शन 24 असा डायरेक्ट करतो, A confession made by an accused person is irrelevant in a criminal proceeding if the making of the confession appears to the court to have been caused by any inducement, threat or promise having reference to the charge against the accused person, proceeding from a person in authority and sufficient in the opinion of the court to give the accused person grounds which would appear to him reasonable for supporting that by वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही जेव्हा रेकॉर्ड करतात, रेंज ऑफिसर म्हणून, फॉरेस्ट गार्ड म्हणून, फॉरेस्टर म्हणून जे काही स्टेटमेंट किंवा कॉन्फेशन रेकॉर्ड करत असणार, रेकॉर्ड करते वेळी त्याच्यावर कुठलाही दबाव नसला पाहिजे, त्याला तुम्ही कुठलाही आमिष देत नसणार आणि कुठलाही दबाव टाकत नसणार, तरच तो कॉन्फेशन इन ट्रू सेन्स राहील आणि कोर्टामध्ये ग्राह्य राहील. The moment you put pressure, inducement, threat or promise, that confession is not pure in the eyes of law and it shall not be acceptable by the court. आपला प्रश्न होता है की कॉन्फेशन रेकॉर्ड केला फॉरेस्ट ऑफिसरने, कॉन्फेशन रेकॉर्ड केला पोलिसने, तर त्याच्यासाठी सेक्शन 25 आहे.
सेक्शन 25 सरळ म्हणतो कॉन्फेशन टू पोलीस ऑफिसर नॉट टू बी प्रूव्ड. म्हणजे पोलीस ऑफिसरने जरी त्याला दबाव न देता किंवा कुठलाही न करता कॉन्फेशन रेकॉर्ड केला असेल तर त्याला काहीही महत्व राहत नाही. नो कॉन्फेशन मेड टू ए पोलीस ऑफिसर शॅल बी प्रूव्ड ॲज अगेन्स्ट ए पर्सन अक्युज्ड ऑफ एनी ऑफेन्स. शेवटचा प्रश्न आपला राहिला, तर त्याचा उत्तर असं आहे की सेक्शन 25 फॉरेस्ट ऑफिसरवर लागू होत नाही, फक्त कोर्टासमोर. कारण की आपण पण खाकी वर्दी घालतो रेंज ऑफिसर म्हणून आणि पोलीसवाला पण घालतोय. कधी कधी JMFC कोर्टाच्या स्तरावर पोलीस आणि फॉरेस्ट मध्ये फरक समजत नाही. तर तुम्हाला स्पष्ट कल्पना असली पाहिजे की आम्ही पोलीस मॅन्युअल प्रमाणे पोलीस ऑफिसर नाही, आम्ही इंडियन फॉरेस्ट ऍक्ट प्रमाणे सेक्शन 2 प्रमाणे फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि आम्ही स्टेटमेंट किंवा कॉन्फेशन रेकॉर्ड करताना कुठलाही थ्रेट, प्रॉमिस किंवा इंड्युसमेंट त्याच्यावर टाकला नाही. म्हणून सेक्शन 25 आमच्यावर लागू होत नाही. म्हणून आम्ही घेतलेला कॉन्फेशन किंवा स्टेटमेंट ग्राह्य आहे. येस इज दॅट क्लिअर? येस सर. ओके. एखाद्या सर येस येस बोला. एखाद्या आरोपीने सर जर असं कन्फेशन आपल्या समोर दिलं आणि ते आपण कोर्टामध्ये सादर केलं, तर मग तो त्या केसचा फायनलच विटनेस असेल किंवा फायनल प्रूफ असेल का, की अजून पण कोर्ट अजून काही चेक करत बसेल बाकीचे विटनेस किंवा बाकीचे प्रूफ? नाही, कोर्टाला चेक करण्याचे पूर्ण अधिकार आहे. फक्त मी CRPC कव्हर करताना तुम्हाला म्हटला होता की स्टेटमेंट रेकॉर्ड करताना एक अजून प्रिन्सिपल आहे सेक्शन 167 किंवा 166 होतात त्या CRPCच्या, की जेव्हा असा कॉन्फेशन तुम्ही रेकॉर्ड करतात तेव्हा तुमच्यावर एक ड्युटी आहे की तुम्हाला त्या व्यक्तीला, त्या आरोपीला सांगावं लागेल की बाबा तुम्ही जे स्टेटमेंट हे देत आहेत किंवा तुम्ही जे कॉन्फेशन करत आहेत, जर कोर्टाने हे ग्राह्य धरला तर तुमच्या विरुद्ध अशी शिक्षा होऊ शकते. ही स्पष्ट कल्पना तुम्ही त्याला दिली पाहिजे आणि तुमचे स्टेटमेंटमध्ये रेकॉर्ड केला पाहिजे की हे रेकॉर्ड करताना आम्ही त्याला याचे परिणामाबद्दल त्याला स्पष्ट शब्दांमध्ये अवगत केला होता, त्याला समज दिली होती. ओके. कॉन्फेशनचे परिणाम काय असू शकतात? सिंपल परिणाम आहे की ज्या गुन्ह्याबद्दल त्यांनी कॉन्फेशन केला त्या गुन्ह्यासाठी जे काही शिक्षा असेल तरतूद, ती शिक्षा त्याला होऊ शकते. ती कल्पना तुम्ही रेकॉर्ड करताना किंवा करतेवेळी किंवा करण्यापूर्वी स्पष्ट शब्दांमध्ये जी भाषा तो समजत असेल त्या भाषेत. समजा तुमचा आरोपी इंग्रजी समजत नाही आणि जसं आम्ही तुमच्या समोर इंग्रजीमध्ये वाचतो ऍक्ट, त्या भाषेत तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला कल्पना दिली तर त्याला कोर्टासमोर सांगता येईल की साहेब मी तर मराठी शिवाय दुसरी भाषा समजत नाही, त्यांनी इंग्रजीमध्ये काहीतरी वाचून दाखवला होता, त्याचा अर्थ मला कळला नाही. तर कायद्याची दृष्टीने जरी तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला समजून घेतला तरी सुद्धा ज्या अर्थी त्याला लक्षात आला नाही त्या अर्थी तुमचे सांगण्याचा काही अर्थ राहून जात नाही कोर्टाच्या दृष्टीने. म्हणून ज्या भाषेत त्याला समजत असेल त्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन केला पाहिजे आणि तुम्ही काय म्हणजे त्याला समज दिली होती, that in that same language you will have to record while taking the statement. बरोबर आहे? येस. याच्याशी कनेक्टेड एक सेक्शन आहे, सेक्शन 80. मी विसरून गेलो होतो, तुम्ही चांगला केला मला आठवण केली. सेक्शन 80. परत आपण शॅल प्रिझ्युम, मे प्रिझ्युम ची व्याख्या समजून घेतली होती डेफिनेशन क्लॉज मध्ये. मी सेक्शन 80 वाचतो. आपल्याला रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आणि ACF म्हणून किंवा DFO म्हणून एव्हिडन्स रेकॉर्ड करण्याच्या किंवा एव्हिडन्स रिसीव्ह करण्याची पॉवर्स आहेत. त्या दृष्टीने सेक्शन 80 खूप महत्वाचे आहे. whenever any document is produced before any court purporting to be a record or memorandum of the evidence or of any part of the evidence given by a witness in judicial proceeding or before any officer authorized by law to take such evidence or to be a statement or confession word चा वापर आहे इथे, or confession by any prisoner or accused person taken in accordance with law and purporting to be signed by any judge, magistrate or any such officer as authorized,
द कोर्ट शॅल प्रिझ्युम म्हणजे बंधनकारक आहे कोर्टावर. द कोर्ट शॅल प्रिझ्युम दॅट द डॉक्युमेंट इज genuine, that any statements as to the circumstances under which it was taken purporting to be made by the person signing it are true, and that such evidence, statement or confession was duly taken. तुमचा प्रश्न होता की जर रेंज ऑफिसर म्हणून आम्ही कन्फेशन रेकॉर्ड केला तर कोर्ट त्याला गृहीत धरेल की आणखी काही पुरावा घेत बसेल, असाच प्रश्न होता ना आपला. येस सर. तर त्याच्या उत्तर आहे की तुम्ही एव्हिडन्स रिसीव्ह करण्याची तुम्हाला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये पॉवर होती. त्या पॉवरच्या अधिकारांचा वापर करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून म्हणजे त्याला कॉन्फेशनचे परिणामाबद्दल स्पष्ट कल्पना देऊन कॉन्फेशन रेकॉर्ड केला होता आणि तो कन्फेशन आम्ही एव्हिडन्स म्हणून तुमच्या समोर प्रस्तुत करतो. तर कोर्ट शॅल प्रिझ्युम म्हणजे कोर्टावर बंधनकारक आहे. फक्त तुम्हाला सेक्शन 80 आणि तुमच्या सेक्शन 72 किंवा वाईल्ड लाईफच्या प्रकरण असेल तर सेक्शन 50 ची तरतूद दाखवावी लागेल. येस. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, तुम्ही केला. आय एम थँकफुल टू यू. कन्फेशन सेक्शन 25 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट. यू आर नॉट अ पोलीस ऑफिसर हे सांगावं लागेल कोर्टाला. सेकंडली, यू आर empowered बाय लॉ टू रिसीव्ह एव्हिडन्स, टू रेकॉर्ड एव्हिडन्स, तो तुम्हाला दाखवावा लागेल. लास्टली, तुम्ही रेकॉर्ड करताना कॉन्फेशनचे परिणामाबद्दल आरोपीला पूर्व कल्पना दिली होती हे तुम्हाला कोर्टाला दाखवावं लागेल. जर असा केला तर देन इट शॅल बी ऑब्लिगेटरी अपॉन द कोर्ट टू गृहीत म्हणजे टू assume that your confession is true. येस. विचारू शकतात प्रश्न पण. हा सर. हा यस बोला. हा सर, मी जे आहे ना, तुम्ही आता जे म्हटलं की कन्फेशन स्टेटमेंट घेताना त्याचे रिझल्ट किंवा काय आहे ते आपल्याला सांगावं लागतं. तर मी उलट केलं होतं सर. कन्फेशन स्टेटमेंट घेताना मी त्याला उलट तुझं अतिक्रमण नियमित होईल असं उलट त्याला आश्वासन किंवा विश्वासात घेऊन त्याचं स्टेटमेंट किंवा आपल्याला कसा तो मदत करेल आणि शेवटी कोर्टापुढे त्याचं एन्क्रोचमेंट मी सिद्ध केलं सर. त्याच्यानंतर मग त्याला ते पनिशमेंट मी काल तुम्हाला जे व्हॉट्सअपवरती पाठवलं की जजमेंट, तर त्यामध्ये कन्फेशन स्टेटमेंट मध्ये उलट मी त्याला लालूच दाखवली की बाबा ठीक आहे बाकीच्यांचे अतिक्रमण झालेले आहेत, तुझं पण होऊन जाईल. तर स्टेटमेंट देते वेळेस आणि नंतर मी उलट प्रूव्ह केलं की हे असं असं एन्क्रोचमेंट आमच्या ह्याच्यामध्ये आहे प्रोटेक्ट फॉरेस्ट मध्ये. तरी सुद्धा निकाल तुमच्या बाजूला लागला. हा येस सर. आणि त्यावेळेस विशेष म्हणजे विटनेसला कोणालाही बोलवलं नाही. ओके. विटनेस म्हणजे आपण जे पंच घेतलेले होते त्यांना कोणाला बोलवलं नाही, फक्त माझी फॉरेस्ट गार्ड आणि मला बोलवलं. ओके. अच्छा, मी तुमचा जजमेंट वाचून घेतो, काल नाही वाचला मी, परंतु तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही मान्य करतात या ठिकाणी, आता मी गंमत म्हणून सांगतो की तुम्ही स्वतः कन्फेस करतात की रेकॉर्ड करताना मी परिणामाबद्दल न सांगता त्याला उलट सांगितलं की बाबा तुझ्या पण अतिक्रमण नियमित होईल. तसं ऑन पेपर घेतलेलं नाही सर. फक्त ऑन पेपर फक्त अनऑफिशियली असे त्याला विश्वासात घेऊन आपल्याला कसं सहकार्य करेल, ऑन पेपर नाही घेतलं. ऑन पेपर नाही घेतला, ठीक आहे, म्हणून कोर्टाच्या नजरेस नाही आला. तथापि तुम्ही कल्पना करा, जेव्हा त्याची सुनावणी होत होती किंवा जेव्हा म्हणजे बोर्डावर केस आला होता आणि कोर्टाने जर त्याला विचारलं असता की बाबा तुम्हाला काही आमिष दाखवला होता किंवा काही थ्रेट दिला होता आणि जर त्यांनी सांगितलं असता की साहेब त्यांनी असा म्हटला होता की माझ्या अतिक्रमण नियमित होऊन जाईल, जर त्यांनी असा कोर्टासमोर सांगितलं असता तर तुमच्या रेकॉर्ड केलेला कन्फेशन सेक्शन 24 आता जे सांगितलं त्याप्रमाणे खोटा किंवा बेकायदेशीर सिद्ध झाला असता आणि तुम्ही घेतलेला कन्फेशन म्हणजे काय म्हणतात त्याला, इनव्हॅलिड झाला असता, रद्दबातल ठरला असता आणि कोर्टाला दुसरे पुरावे घ्यावे लागले असते. आता आलं लक्षात? येस सर. पण त्यावेळेस आपलं 72 सेक्शन मध्ये अधिकार सांगितले, तर त्यावेळेस कोर्टाने पण ऍक्सेप्ट केले की डायरेक्ट आपण जे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो की ते कोर्टापुढे ऍडमिसेबल आहे. तो कोर्टाने ऍक्सेप्ट पण केलं. त्याची एकच कंडिशन आहे जे इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये लिहिली गेली नाहीये. कारण की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मी पहिल्याच दिवसी सांगितलं होतं सीआरपीसी म्हणजे कव्हर करताना की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट किंवा वाईल्ड लाईफ ऍक्ट हे प्रिझ्युम करतो की तुम्हाला सीआरपीसी, आयपीसी आणि एव्हिडन्स ऍक्टची सगळी तरतूद माहित आहे.
तर इथे हा लिहिला गेला आहे की सीआरपीसी मध्ये की तुम्ही त्याला गुन्हेबद्दलची कल्पना दिली पाहिजे. ओके, इथे म्हटलं आहे सेक्शन 24 मध्ये एव्हिडन्स ऍक्ट मध्ये की तुम्ही कुठलाही आमिष किंवा त्याला कुठलाही थ्रेट किंवा फोर्स त्याच्यावर वापर केला नाही पाहिजे. हे सगळी प्रक्रिया पार पाडूनच तुम्ही स्टेटमेंट घेतला असेल, कन्फेशन घेतला असेल अशी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट गृहीत धरतो, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट गृहीत धरतो. ठीक आहे. जर तुम्ही या जे सूचना आहे सेक्शन 24 ची त्याचे अगेन्स्ट किंवा सीआरपीसी 1 सेक्शन 166 और 167 म्हणजे परिणामाबद्दल जर कल्पना न देता त्याच्या कन्फेशन रेकॉर्ड केला असेल तर कायद्याची दृष्टीने तो रद्दबातल किंवा गैरप्रभावी ठरतो आणि तुमचा केस कोलॅप्स होतो कोर्टामध्ये. इज दॅट क्लिअर? येस सर. तर आता आपल्याला कोणते 3 सेक्शन्स कनेक्टेड ठेवावे लागतील? सेक्शन 72 फॉरेस्ट ऍक्टच्या, सेक्शन 50(8) जे काही आहे वाईल्ड लाईफ ऍक्टच्या, त्याच्यात पॉवर्स आहे एव्हिडन्स रेकॉर्ड करायची. तथापि त्यासोबतच आपल्याला सीआरपीसीच्या 166, इंडियन एव्हिडन्सच्या सेक्शन 24, सेक्शन 25 आणि सेक्शन 80 ची कल्पना त्याच प्रमाणात असली पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस. ओके. सो आपण आता लास्ट चॅप्टर आहे, फक्त इंट्रोडक्शन आहे. बाकी तुम्ही सेक्शन बाय सेक्शन जरी वाचले तरी चालेल. विटनेसेस म्हणजे विटनेसेस गेल्यानंतर कोर्टासमोर काय कारवाई असणार म्हणजे होतात. तर सर्वात प्रथम जी पार्टी त्या विटनेसला प्रोड्यूस करतो तो त्याच्या एक्झामिनेशन इन चीफ करतो, म्हणजे सर्वात पहिला एक्झामिनेशन. दुसरी पार्टी म्हणजे अपोजिट पार्टी त्याची क्रॉस एक्झामिनेशन करतात आणि क्रॉस एक्झामिनेशन झाल्यानंतर पहिली पार्टी त्याच्या री एक्झामिनेशन करू शकते. म्हणजे सर्वात प्रथम एक्झामिनेशन इन चीफ, सेकंड इज क्रॉस एक्झामिनेशन अँड लास्ट इज द री एक्झामिनेशन. आणि त्या ऑर्डरमध्ये किंवा त्या सिक्वेन्समध्ये तो केला जातात. पुढचे जे सेक्शन्स आहे 146 मध्ये किंवा पुढचे सेक्शन्स आहे कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतात, कोणते स्वरूपाचे प्रश्न विचारले नाही पाहिजे, हे सिक्वेन्स दिला गेला आहे. फक्त तुम्ही कर्सरली किंवा नजरेखाली येऊ दिला तरी सफिशियंट आहे. मी याच्यात जास्त तुम्हाला सांगण्यासारखी काहीच नाही आहे. आपल्याला या चॅप्टरमध्ये फक्त एक्झाम म्हणजे विटनेसेस आणि एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन आणि री एक्झामिनेशन तेवढंच समजून घ्यायचे. युअर कोर्स इज ओव्हर. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, तर माझी माहितीप्रमाणे आपला सीआरपीसी, आयपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट डिपार्टमेंटल एक्झामच्या दृष्टीने पूर्ण होते. प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात कुठलाही प्रश्न तिन्ही ऍक्ट्सवर. These 3 acts are the foundation of judiciary in our country. ब्रिटिशांनी तयार केले होते, तथापि आपण आतापर्यंत त्याचा वापर करतो सक्सेसफुली. आणि याच तिन्ही ऍक्टचे फाउंडेशनवर पूर्ण ज्युडिशियल सिस्टम उभा आहे आपला या कंट्रीच्या. नमस्कार सर. नमस्ते सर, एक क्वेश्चन होता. तर बऱ्याच वेळा होतं काय की आपले फॉरेस्ट जे गुन्हे घडतात, वन गुन्हे, समजा एखादा वाईल्ड लाईफशी रिलेटेड असेल, हंटिंगचा किंवा असे एकदम इंटेरियर मध्ये घडतील की जिथं आपल्याला कुठलाही असं ट्रेस्ड विटनेस म्हणून सापडणार नाही. फक्त आपलेच वनरक्षक, आपलाच फॉरेस्ट स्टाफ किंवा आपलेच वनमजूर डेली वेजेसचे तेच आपल्या सोबत असतील आणि आपण त्यांना विटनेस म्हणून वापरलं आणि ज्यावेळेस ते आपण कोर्टात प्रोड्यूस केलं त्यावेळेस जर अपोजिट पार्टीने असं ऑब्जेक्शन घेतलं की नाही, हे तर तुमचीच लोक आहेत, तुमच्याच डिपार्टमेंटची लोक आहेत किंवा तुमच्याकडेच काम करतात म्हणून ते तुमच्या बाजूनेच बोलतील, तर त्यांची ऑथेंटिसिटी किती सर त्या विटनेसची कोर्टामध्ये? हे बघा, हे जे विटनेसेस आहेत हे आपल्याला
फॉरेस्टची कल्पना असते आणि तुम्ही जसं म्हटलं की दुर्गम भागात त्रयस्थ यंत्रणा मिळणे किंवा त्रयस्थ व्यक्ती मिळणे शक्य होत नाही, म्हणून याच कारणासाठी स्पेशल ऍक्ट तयार केला गेला आहे आणि विटनेस खात्याच्या राहणार नाही असा कुठलाही निर्बंध नाही. आयडियल परिस्थितीमध्ये त्रयस्थ विटनेसेस घेतले पाहिजे, तथापि जागेची मर्यादा किंवा घटनास्थळाची मर्यादा विचारात घेता जर तुम्हाला त्रयस्थ विटनेस नाही मिळाला तर जे कोणी तुमचे समोर उपस्थित आहे तो विटनेस म्हणून त्याला आपण प्रयोग म्हणजे वापर करू शकतात, त्याच्यात कुठलाही निर्बंध नाही. म्हणून रेकॉर्ड करताना, पंचनामा तयार करताना किंवा जगेचे पेपर तयार करताना तुम्हाला थोडासा कल्पना द्यावी लागेल की तुम्ही कोणते कंपार्टमेंट मध्ये आहे, तुमचे फोर बाउंड्रीज काय आहे, तुमचे म्हणजे त्या ठिकाणापासून गावाची सीमा किंवा गाव किती लांब आहे याची कल्पना दिली पाहिजे, सो दॅट जे जगाची परिस्थिती किंवा जसे महाभारतामध्ये संजयने एक्सप्लेन केला होता धृतराष्ट्रला की महाभारताच्या युद्धामध्ये कोण काय करत आहे, तसं चित्र मजिस्ट्रेटच्या समोर उभा झाला पाहिजे. या दृष्टीने तुमच्या पंचनामा आणि पेपर तयार झाले तर वेदर विटनेस इज युअर फॉरेस्ट गार्ड, वनमजूर और विटनेस इज त्रयस्थ यंत्रणा, दॅट मेक्स ऑलमोस्ट नो डिफरन्स. फक्त जागेची परिस्थिती तुम्ही गृहीत धरू नका की ते त्या JMFC ने कधी जंगल पाहिलं असेल किंवा जंगलाची परिस्थिती त्याला माहीत असेल, असे गृहीत न धरता जे तुम्हाला समोर दिसते त्याच्यात संपूर्ण चित्र तुमचे पेपर्स मध्ये पंचनामेमध्ये येऊ द्या, तेवढीच रिक्वायरमेंट आहे. या रिलेटेड सर जर कोर्टाच्या दृष्टीला आपण सर मागची काही जजमेंट, एक केस फॉरेस्ट रेंज ऑफिसर वर्सेस अबू बकर केस, अबू बकर, येस, हा येस सर, ही जर आपण कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली तर ते किती इफेक्टिव्ह असू शकते? ते खूप इफेक्टिव्ह होऊ शकेल, पण अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त मी पहिल्या दिवशी तुम्हाला एक सांगितलं होतं की जर तुम्ही तालुक्यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी एखादा JMFC आहे तर कधीतरी म्हणजे दे विल फील गुड की म्हणजे तुमचे रेग्युलर केसेसच्या वेळ सोडून म्हणजे सुट्टीच्या दिवशी किंवा जेव्हा त्यांना वेळ आहे एखाद्या वेळी जंगलामध्ये नेऊन जा त्यांना की साहेब असं असते, तर दॅट विल मेक ए ग्रेटर इम्पॅक्ट रादर दॅन रीडिंग ए जजमेंट. बरोबर आहे, त्याला स्वतः कल्पना आली पाहिजे की काय असते तिथे जंगलामध्ये. ओके, दॅट विल मेक ए ग्रेटर इम्पॅक्ट. म्हणजे तुम्हाला जे म्हणजे रेंज ऑफिसर म्हणून जे काही तुमचे पॉवर्स आहेत किंवा जे तुम्हाला प्रिव्हिलेजेस दिले गेले आहेत, तुमच्याकडे गाडी आहे किंवा तुम्ही गाडी अरेंज पण करू शकता, सुट्टीच्या दिवशी त्यांना असं सांगा की साहेब तुम्ही जंगलामध्ये जंगलाची काय परिस्थिती होते तुम्ही स्वतः एकदा समजून घ्या. ओके, कारण की JMFC, हा येस, हा सर, मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे आहे, मी JMFC सरांना 2 वेळेस भेटायला गेलो, त्यांना विनंती केली. तर ते ज्यावेळेस मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही आमचं, आता माझं इको टुरिझम सेंटर आहे आणि आता कोविडमध्ये बंद आहे, पण त्यावेळेस ते ज्यावेळेस त्यांना मी येण्याची विनंती केली त्यांनी मला 1 तास वेळ दिला आणि डिस्कस केलं. म्हणजे आपण एक संबंध जर रिलेशन जर चांगले ठेवले, म्हणजे आपण स्वतःहून त्यांना भेटायला गेलो किंवा आपल्या जंगलामधील 2 गोष्टी चांगल्या सांगितल्या तर त्याचा फायदा पुढे फ्युचरमध्ये कोणत्या केसेस घडतील तर फार चांगला होतो, म्हणजे रिलेशन मेंटेन केल्यामुळं. बिलकुल. आणि त्याला म्हणजे आमचा असा अनुभव आहे की म्हणजे आतापर्यंत 25-27 वर्षाची नोकरीच्या नंतर कोणतेही जज, तुम्ही JMFC असो किंवा सिनियर लेवलचा जज असो, त्यांना ऍक्च्युली तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेले तर त्यांना चांगला वाटतं. कारण प्रॉब्लेम काय आहे की अनलाईक पोलीस ऑफिसर म्हणजे बरेचसे वेळा तुम्ही PI संबंध सुद्धा ठेवतात, पण PI तुमच्याकडे येऊ शकतात, तुम्हाला फोन करू शकतो, तुम्हाला मोबाईल करू शकतो, पण त्यांच्यावर निर्बंध असल्यामुळे जजेसवर किंवा मजिस्ट्रेट्सवर ते स्वतः तुम्हाला अप्रोच करू शकत नाही. म्हणून अपेक्षा अशी आहे की यू अप्रोच देम. आणि जर ते डायरेक्टली यायला तयार नसतील तर कधीतरी तुमच्याकडे फोटोज असतात किंवा लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर किंवा आयपॅड असेल त्याच्यावर तुम्ही फोटो दाखवू शकतात. आणि वर्स्ट सिच्युएशन मध्ये जर ते यायला तुमच्या सोबत तयार असतील तर त्यांना नेऊनच जायचे. येस सर. ओके, दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. कारण की जंगलाची परिस्थिती काय असते, एखाद्या वेळी म्हणजे म्हणजे गावामध्ये एखाद्या व्यक्तीला हल्ला करून जखमी केला असेल तर तो जखमीची काय परिस्थिती असते
हे तुम्ही त्यांना दाखवू शकतात. कारण की आपल्या केसेस फार कमी असतात आणि ते आपल्या बाबत फार अननोन असतात sir. त्यामुळे आणि त्यांना फार असं तुम्ही हा म्हणजे त्यांना म्हणजे त्यांचा जसं जो पोलीस डिपार्टमेंटचा दररोजच्या केसेस असतात, त्यांचं जाणं येणं राहतं किंवा तसं आपल्या फार केसेस त्यांच्या ऍज पर कम्पेअर विथ पोलीस डिपार्टमेंट कमी असल्यामुळे ते जास्त संबंध राहत नाही आणि त्यांना माहित पण राहत नाही, म्हणून इट इज येस एक्सपेक्टेड की वी शुड अप्रोच देम रादर दॅन दे शुड. थँक्यू सर. अजून काही प्रश्न असतील? सर सर माझा एक क्वेश्चन आहे, एक आता मला आलेला एक 15 दिवसापूर्वी. तर सर माझा फील्डवरचा असा क्वेश्चन आहे की आपल्या पीएफ मधील माती उत्खनन झालेलं आहे. त्याच्यामध्ये माती आणि खडक पण आहे. तसं त्याच्यावरचं जे आहे मी तर तो त्या पीएफ ला कुठंच हद्दीवरती हे नाही, म्हणजे बुरुज पण नाहीत आणि कुठे पिलर पण नाही. तर त्यावेळेस मी ती आपली KML फाईलच्या द्वारे आम्ही हे केलं की स्वतः ट्रेस आउट केलं, सगळी हद्द निश्चित केली आणि त्याच्यामधनं ते आपल्या बॉर्डरवरती आहे एकदम मालकी आणि पीएफ च्या बॉर्डरवरती. तर त्यावेळेस मी त्याच्यावरती ऑफिस बुक केला. त्याच्यावरती नाही नाही म्हटलं तर मला वाटतं 40-45 ग्रास उत्खननाचा त्याच्यावरती POR बुक केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सर मला अशी विनंती करायची आहे की सर की मातीचं जे आहे आपण दरवर्षी आपला जो आकारणी तक्ता एक 2-3 वर्षामध्ये आपण CCF लेवलला डिक्लेअर करतात. म्हणजे आपला मातीचा नाही सर, इतर टिंबरचा साग असेल किंवा इतर प्रजाती असतील, तर त्याच्यामध्ये मातीचं प्राइस आपल्यात नसते, तर ती दरवर्षी कलेक्टर डिक्लेअर करतात की टोटल त्याचं बाजार मूल्य किती आहे मातीचं किंवा खडक याचं. आणि तर त्याच्यामध्ये सर मला असं म्हणायचं आहे की ती मातीची जी किंमत आहे कलेक्टरने जी डिक्लेअर केलेली आहे, ब्रासची त्यांच्याकडे 1700 रुपये ब्रास आहे. त्याच्यावरती प्लस रॉयल्टी त्यांनी त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये डिक्लेअर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सर आपण MLRCचं जे आहे 48 सेक्शन आहे सर, त्याच्यामध्ये सबसेक्शन 8 आहे, नाही 9 आहे सर, 48 मध्ये 9 सबसेक्शन. तर त्या मातीच्या आपण 5 पटीनं त्यांच्याकडनं दंड आकारू शकतात का, जसं तहसीलदार आकारतात तसं आपण करू शकू का सर? तुम्ही कंप्लेंट करण्यासाठी काही हरकत नाही. येस सर. आणि त्याच्यामध्ये मला असं म्हणणं आहे की नंतर कालांतरानं हा जो गुन्हा आहे जर कोर्टामध्ये केस दिली तर फेल्युअर जाण्याचे जास्त चान्सेस आहेत असं मला वाटतं. कारण की नंतर कोर्टामध्ये एव्हिडन्स किंवा विटनेस ह्या बऱ्याच गोष्टी येतात. तर त्यामुळे झालेलं आपलं जेवढं काय आहे तर त्याच्यामध्ये जसं आपल्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण इंडियन फॉरेस्ट ऍक्ट प्रमाणे सेक्शन 33 किंवा 26 च्या प्रमाणे आपण त्यांना दंड बसू शकतो, म्हणजे किती जास्तीत जास्त 5,000 पर्यंत त्या गुन्ह्याचा आणि मातीचं मूल्य आणि रॉयल्टी असतं. पण त्याच्यामध्ये MLRCचा जो सेक्शन आहे 48 मधलं सबसेक्शन 9, तर त्याचा यूज करून आपण त्याला 5 पटीने दंड बसू शकू का? नाही, पहिले एकदा समजून घ्या की प्रोटेक्टेड फॉरेस्ट मध्ये नुकसानीच्या काही प्रोव्हिजन नाहीये, फक्त फाईनचे प्रोव्हिजन आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन RF अँड PF. सेक्शन 33 मध्ये जंगलाचे नुकसानीबद्दल कुठलीही तरतूद नाही, हे नेहमी समजून घ्या. म्हणजे PFच्या कंप्लेंट करताना जंगलाचे आपली माती घेऊन तुम्ही जंगलाचे जे नुकसान आहे किंवा माती आहे तो क्लेम करू शकत नाही तुम्ही प्रोटेक्टेड फॉरेस्टच्या केस असेल तर. तुम्ही हा सेशन पूर्ण झाल्यानंतर प्रोटेक्टेड फॉरेस्टच्या सेक्शन 33 पहा, तिथे नुकसानी बद्दलच्या कुठलीही तरतूद नाही. दॅट इज ओनली ऍप्लिकेबल इन द केस ऑफ रिझर्व्ह फॉरेस्ट. रिझर्व्ह फॉरेस्टच्या केस असेल तर तुम्ही MLRC किंवा कुठलाही तुमचा फॉर्म्युला असेल ते तुम्हाला अप्लाय करण्यासाठी कुठलाही निर्बंध नाही. तथापि प्रोटेक्टेड फॉरेस्ट मध्ये तसा क्लेम तुम्ही करू शकत नाही, बिकॉज देर इज नो प्रोव्हिजन इन द इंडियन फॉरेस्ट ऍक्ट. सेक्शन 26 रिझर्व्ह फॉरेस्ट आणि सेक्शन 33 PF मध्ये फार मोठा फरक आहे. तिथे फक्त दंड 5,000 आणि शिक्षेची तरतूद आहे, जर तुमचा एरिया क्लोज्ड एरिया असेल तरच. अन्यथा एरिया क्लोज केला नाही तर तो तुमच्या सेक्शनच लागू होत नाही. आणि लागला तरी सुद्धा नुकसान भरपाईच्या किंवा डॅमेज टू द फॉरेस्टच्या कुठलाही प्रोव्हिजन सेक्शन 33 मध्ये नाहीच. मला वाटते इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या सेशन झाला असेल तर तुम्हाला कल्पना दिली गेली असेल अशी अपेक्षा आहे. नसेल दिली गेली तर परत जाऊन तुम्ही सेक्शन 26 नीट वाचा आणि 33 नीट वाचा. येस सर. ठीक आहे. येस सर.
तो बहाले साहब अभी तुम्ही आहेत का कनेक्टेड? बहाले साहब आहेत किंवा नाही, कनेक्टेड नाही आहेत? अजून कोणाचा काही प्रश्न असेल? बहाले साहब किंवा वानखेडे साहब? सर आहे ना सर, म्हणजे ओके सर, तुमच्या म्हणजे आपले आदेशाप्रमाणे तिन्ही म्हणजे दोन्ही कोर्ट्स CRPC, IPC आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट पण कव्हर झालेला आहे. आणि तुमची परवानगी असेल तर आणि प्रश्न नसतील तर आपण सेशन क्लोज करू शकतो. परत आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि सगळे पार्टिसिपेंट्सला त्यांनी धैर्यपूर्वक सेशन अटेंड केला आणि प्रश्न वगैरे सुद्धा विचारले. आय एम शुअर दॅट डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये त्यांना उपयोगी पडेल. आणि विथ बेस्ट विशेस, आय थँक यू व्हेरी मच एव्हरी पार्टिसिपेंट, ऑल पार्टिसिपेंट, बहाले साहेब आणि वानखेडे साहेब. थँक यू व्हेरी मच फ्रॉम माय साइड. सर थँक्यू. आम्ही म्हणायला पाहिजे सर, खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर आपण. आणि CRPC, IPC आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे तीनही म्हणजे खरोखर फील्डमध्ये जर काम केलं तर वापरण्यात येण्यासारखे बिलकुल कायदे आहेत सर, आणि वापरावंच लागतात सर. बरीच भीती होती CRPC, IPC बद्दल, तरी सर आपण बऱ्याच प्रमाणात अगदी सोप्या भाषेत आम्हाला सगळ्यांना समजून सांगितलं सर. डिपार्टमेंटल एक्झाम तर हा एक आमचा म्हणजे उद्देश होता, त्यासाठी नक्कीच सगळ्यांना फायदा होईल, पण त्यासोबतच आम्हाला सुद्धा म्हणजे सगळ्यांनाच ओव्हरऑल खूप फायदा होईल सर याचा. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक यू व्हेरी मच. थँक यू. सर, थँक्यू.